नमस्कार. आजचे मुलाखत ज्यांची घ्यायची आपल्याला, ज्यांचं आपल्याला एक तासभर मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत, असे रायगड विकास प्राधिकरण येथील सल्लागार वास्तुशिल्पी, जे ऍक्च्युअल दिल्लीत ज्यांनी मास्टर डिग्री केली आर्किटेक्चरची, असे वरुण भामरे, त्यांचं मी या फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो आणि त्यांचा परिचय सुरुवातीला देऊन आपल्या मुलाखतीची सुरुवात करतो. वरुणजी दिल्लीत आले ते मास्टर डिग्री आर्किटेक्चर साठी, आणि त्या आर्किटेक्चरचा अभ्यास करताना त्यांनी जो विषय निवडला तो होता ऐतिहासिक वारशाचं जतन. हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता आणि तो अभ्यास करत असताना ज्याचे जे सेमिस्टर असतात 4, त्या सर्व सेमिस्टर मध्ये त्यांनी घेतलेले विषय फार वेगळे आणि अफलातून होते. मग पहिल्या वर्षी दिल्लीची सगळे जी यंत्रणा, जी सिल्क रूट मध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे सराय आपल्याकडे प्रसिद्ध आहेत, सराय रोहिला असेल, लाडो सराय असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांसाठी त्यांच्या आहारापासून विहारापर्यंत आणि रात्रीच्या भोजनापासून रात्रीच्या राहण्यापर्यंत अशा व्यापाऱ्यांची धर्मशाळा असं म्हणता येईल, त्याचा अभ्यास. त्याचबरोबर राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, केरळमध्ये आणि शेवटी महाराष्ट्रातलं जे कोल्हापूरची एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण वॉल सिटी म्हणून एक वेगळं जतन केलं गेलंय कोल्हापूरचं, त्याबद्दलचा अभ्यास त्यांनी त्या 2 वर्षामध्ये केला. त्यानंतर ते गोवा टुरिझम साठी कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम केलं आणि तिथल्या विविध साइट्स डेव्हलप केल्या, त्यांना सल्ले दिले. त्याशिवाय ज्याचा उल्लेख आणि ज्याचा अधिक माहिती आपल्या मुलाखतीत पुढे टप्प्याटप्प्यात येणार आहे, अशी गुजरात आणि नंदुरबार भागातली जैन मंदिरांचं डेव्हलपमेंट असेल, तापी नदीचा परिसरातलं डेव्हलपमेंट असेल, विविध गड्यांचं डेव्हलपमेंट असेल, विविध जी ऐतिहासिक शिल्प आहेत, त्याच्याच बरोबर आपण ज्याच्यावरती अधिक सर्वजण कान टवकारून बसले आहोत, ते गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन, विकास यावरचा विषय असेल. अशा प्रत्येक विविध अंगाने ज्याच्यामुळे आपण ऐतिहासिक वारसा आहे असं म्हणतो, त्या सगळ्याचा अभ्यास, त्या क्षेत्रात काम, आर्किटेक्चर संपल्यानंतर, त्याचा अभ्यास संपल्यानंतर त्यांनी त्या क्षेत्रात विशिष्ट प्रकारचं काम केलं आणि आता ते रायगड विकास प्राधिकरण, त्या प्राधिकरणाचे कन्सल्टिंग आर्किटेक्ट आहेत. वरुणजी, आपलं या मुलाखतीमध्ये मी स्वागत करतो. आणि मुळात या मुलाखतीची गरज जी वाटली ती एवढ्यासाठी की आम्हाला परंपरा आणि वारसा ह्याच्यातला फरक समजत नव्हता. परंपरेनं आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण, जी सांस्कृतिक परंपरा आहे, ती सण आपापल्या घरी साजरा करणं इथपर्यंत परंपरा म्हणून आणि ती पुढे चालवणं. पण वारसा काय प्रकार असतो, आणि तो घरात तर असतोच असतो, तो वारशाने आपण आपली जमीन जायदाद, पण त्या भूमीला, त्या गावाला, त्या राज्याला, त्या देशाला जो वारसा लाभलेला आहे, त्या वारसा कशाला म्हणायचं, इथपासून आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी सर्व राग दरबारीचा जो सर्व मंच आहे त्याचेही आभार मानतो की तुम्ही मला बोलण्याची संधी दिलीत. आणि तसा विषय जरी माझा अभ्यासाचा आणि त्याचबरोबर माझा फील्ड असलं, म्हणजे माझे क्षेत्र तेच आहे, तरी आपण खूप वेगळ्या अंगाने त्याला पाहत आहात आणि आपण खूप वेगळ्या अंगाने त्याला मांडतात. त्याच्याबद्दल मी प्रथम आपले सर्वांचे खरंच आभारी आहोत. आणि मी आपलं परत एकदा म्हणजे आपले स्वाधीन होतो आणि आपण विचारलं. स्वागत आहे आपलं. तर मला सांगा की काय वारसा काय आहे आणि वारशाचं जतन करायचं म्हणजे नेमकं काय? बरोबर. सर्वप्रथम आपण विचारात घेतलं तर एक आहे, मी थोडंसं त्याचबरोबर व्हिज्युअल्स पण ऑन करतो. होय, नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की वारसा म्हणजेच हेरिटेज,
हे काय आहे? मी थोडक्यात आपल्या सर्व जो काही आपली चर्चा आधी झाली त्या पद्धतीने आपण ज्याच्यावर आज प्रकाश टाकणार आहे तो म्हणजे वारसा. वारसा काय असतो? कॉन्झर्वेशन, रिस्टोरेशन म्हणजे जतन आणि संवर्धन हे का करायचं असतं, कशासाठी करायचं असतं आणि कोणासाठी करायचं असतं. आपण याच्यावरही सखोलवर जाऊ आणि मी थोडंसं आपलं सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो, की आर्टिस्ट गोसावी म्हणून त्यांचं एक पेंटिंग मला मिळालं. त्या पेंटिंगचं मी एक मुखचित्र म्हणून लावण्याचं कारण एक आहे, की ज्यावेळेस आपण वारसा म्हणतो, तो वारसा बऱ्याच अंगांनी पाहिला जातो. वारसा पाहत असताना जर आपण म्हटलं कुठेतरी, तर भूतकाळातील ज्या गोष्टी आहेत, ज्यांचा बरोबर आपण वर्तमानात जगत असतो आणि भविष्यातील पिढीसाठी तो पुढे नेत असतो, तो म्हणजे वारसा. आणि तुम्ही मला प्रश्न जे विचारलं सर, की नेमका वारसा आणि परंपरा, तर मला वाटतं, की वारसा हा एक मूलभूत अंग आहे आणि परंपरा त्याचा घटक आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येक घटकांचा विचार वारशात करावा लागतो आणि परंपरा हा त्यातला एक घटक आहे. आणि ह्या पेंटिंगकडे जेव्हा पाहतो आपण, तेव्हा एक लक्षात येतं, की आपल्याला दिसतंय, की जी गावातली बसलेली मंडळी आहे, त्यांचे पोशाख, त्यांचे कस्टम्स आणि बाहेर असलेली एक आर्च म्हणजे कमान आणि त्या कमानीत असलेली देवी देवतांची पौराणिक वारसा आणि समोर आपली गाय, ज्याला आपण खरोखर पुराणापासून एक वेगळं महत्त्व मानतो, म्हणजेच फ्लोरा फौना जो म्हणतो, म्हणजेच हे नैसर्गिक वारसा. तर मला वाटतं, की हे एक पिक्चर आहे आणि तिथं आपल्याला एक लहान मुलगा दिसतोय, की जो ह्या सर्व गोष्टींकडे म्हणजे कानटाव वेगळी करतोय. नजर लावून पाहतोय. कानटाव म्हणजेच करतोय. थोडक्यात येस, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल, की हेच पुढच्या पिढीला आपण द्यायचा प्रयत्न करतोय आणि ह्याच बरोबर. स्वरूपात मी सुरुवात करतो, होय. की ह्या पिक्चरमध्येच आपल्याला कळतंय, की वारशाचे प्रकार काय, वारसा काय आणि तो नेमका पुढच्या जनरेशन्स म्हणजे पुढच्या पिढीसाठी आपण कशा पद्धतीने ठेवला पाहिजे समोर. त्याच्या पुढचं म्हणजे तेच वेगवेगळे प्रकार समजावून सांगा काय हो, आहेत? हो. हो, हो. मी म्हटल्याप्रमाणे तेच, की आपण भूतकाळातील गोष्टी ज्या सांभाळून ठेवतो, वर्तमानात त्याच्याबरोबर जगतो आणि पुढच्या पिढीसाठी ठेवतो, हा म्हणजे वारसा आणि त्यालाच आपण हेरिटेज म्हणतो आणि त्याचे प्रकार जर म्हटलेत, तर नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा. आणि सांस्कृतिक वारशामध्ये जर पाहिलं, तर मी ज्या सखोल विषयावर आज बोलणार आहे, तो म्हणजे वास्तुशास्त्रीय वारसा. जर आपण नैसर्गिक वारशाचा विचार केला, तर आपल्याला आज इतकं डायव्हर्सिफाय आपलं म्हणजे भारत भूमी आहे आणि त्याचा विचार केला तर कुठेतरी असं दिसतं, की नैसर्गिक वारसा म्हणजे जीववैविध्यताने नटलेला ही घटक, वनस्पती, प्राणीजात आणि पर्यावरण प्रणाली याची भौगोलिक रचना मिळून जो तयार होतो, तो म्हणजे नैसर्गिक वारसा. आणि हा नैसर्गिक वारसा म्हणजेच नदी, नाले म्हणजे आपल्या वाहिन्या आहेत, जलवाहिन्या आहेत. त्याच्यापासून तर फ्लोरा, फौना म्हणजे जे प्राणीजात आहे, वनस्पती आहेत आणि आपल्या भौगोलिक ज्या परिस्थितीमुळे डोंगरं आहेत, दऱ्या-खोरं आहेत आणि त्याच्यातलं रिझर्व्ह फॉरेस्ट असेल किंवा फॉरेस्टेड एरिया असतील, या सर्वांचं हे सर्व घटक ज्याच्या अंतर्गत येतात, तो म्हणजे नैसर्गिक वारसा. आणि नंतर येतो तो म्हणजे सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसा म्हणजे काय, की एखाद्या समुदायाने विकसित केलेला जीवनशैली म्हणजे कल्चरल हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक वारसा आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जो आपण सोपवतो, ह्या ज्या सर्व समुदायाने विकसित केलेल्या गोष्टी आपण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला सोपवतो, तो म्हणजे कल्चरल हेरिटेज, सांस्कृतिक वारसा. ज्याच्यात परंपराही आल्या, रूढी परंपरा आल्या, रीतिरिवाज आलेत, वस्तू आल्या, वास्तू आल्या आणि दुसरं म्हणजे की ज्या आपण अनुभवू शकत नाही. म्हणजेच मी याचं वर्गीकरण अजून असं केलं जातं सांस्कृतिक वारशाचं टँजेबल हेरिटेज आणि इनटँजेबल हेरिटेज. अच्छा. टँजेबल म्हणजे ज्या आपण वस्तू कुठेतरी स्पर्श करू शकतो आणि इनटँजेबल म्हणजे आपण ज्या वस्तू किंवा जे घटक आहेत, जे आपण स्पर्श नाही करू शकत पण आहेत. म्हणजेच आपल्या परंपरा आहेत, आपल्या भाषा आहेत, आपलं ज्ञान आहे जे ट्रॅडिशनल नॉलेज, पारंपरिक ज्ञान आपण एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत नेत असतो, ते ट्रॅडिशनल नॉलेज. या सर्व गोष्टींचा जर एकत्र विचार केला, तर तो झाला कल्चरल हेरिटेज, सांस्कृतिक वारसा. मला वाटतं हे त्याचं वर्गीकरण झालं हो. आणि याचाच भाग विचार केला तर कल्चरल हेरिटेज म्हणजेच कल्चरल हेरिटेजचा अंग आहे वास्तुशास्त्रीय हेरिटेज. म्हणजेच काय, की हा वास्तुशास्त्रीय वारसा बऱ्याच याच्यात विखुरला गेलाय नंतर जर त्याचं कॅटेगरायझेशन केलं, हायरार्की स्टडी केली, त्याची वर्गीकरण केलं, तर आपल्याला दिसून येतं की काही रिलिजियस आर्किटेक्चर आहे, काही मिलिटरी आर्किटेक्चर आहे, काही सिव्हिक आर्किटेक्चर आहे. नंतर काही हे जर पाहिलं आपण तर आपल्याला
मिलिटरी आर्किटेक्चरचेही प्रकार बरेच दिसून येतात. आपण गड किल्ले, गढ्या याचं त्याच्यात समाविष्ट करू शकतो. आणि अशा प्रकारे हा सांस्कृतिक वारसा आणि या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन हा एक मोठा विषय म्हणून पुढे येतो. मी त्याचबरोबर पुढे जाऊ. हो. मी आता युनेस्को पर्यंत तुम्ही चला, मला युनेस्को पर्यंत प्रश्न विचार, युनेस्कोचा हा दुसरा प्रश्न आहे माझा. हो. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ह्या सर्व वारशांचा विचार करतो, म्हणजे नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा, तर माझं आपण आत्ताच बोललात की मी जे पीजी केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन जे केलं दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर मधून, माझ्या शेवटच्या वर्षाचा प्रबंध जो होता तो माझा होता कोल्हापूर वॉल सिटीवर, म्हणजेच तटबंदी असलेलं कोट कोल्हापूर, जे 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आपल्याला दिसत होतं. आत्ताचा जर कोल्हापूरचा विचार केला, आता जो मॅप दिसतोय आपल्या समोर, तो म्हणजे प्रेझेंट कोल्हापूर सिटी आहे. पण जो वॉर्ड सी आहे, म्हणजे जर म्युन्सिपल वॉर्डचा जर आपण स्टडी केला तर एक वॉर्ड म्हणजे कोट कोल्हापूर होतं, त्याला आता सध्या वॉर्ड सी म्हटलं जातं. आणि याच्यात आम्ही इंटिग्रेटेड कॉन्झर्वेशन मॅनेजमेंट प्लॅनचा विचार केला, वास्तुशास्त्रीय संदर्भ लक्षात घेऊन जो वारसा आहे त्या वारसाचे घटक कोणकोणते असू शकतात आणि त्याची ओळख नेमकी तर होणं गरजेचं आहे. आणि त्याचा विचार करत असताना जेव्हा दस्तऐवजीकरण म्हणजे ओल्ड आर्काइव्हल डॉक्युमेंटचा स्टडी आम्ही केला, त्यावेळेस लक्षात आलं की ग्रॅहम म्हणजे जो पॉलिटिकल सुप्रिटेंडंट होता ईस्ट इंडिया कंपनीचा, त्याने वॉल सिटीचे काही मॅप्स बनवून ठेवले होते. त्याचं हे इंटरप्रेटिव्ह व्ह्यू आहे. त्याच्यात आपल्याला कळतंय की अंबाबाईचं मंदिर हे मध्यभागी आहे आणि नंतर वॉल सिटी प्लॅन झाली आहे, त्याची रचना करण्यात आली आहे. आणि अंबाबाईचं मंदिराचे जर रेफरन्सेस हे 3ऱ्या शतकापासून आपल्याला मिळतात, म्हणजेच धार्मिक वारसा शहरात आहे कोट कोल्हापुरात. नंतर जो कोट वाढलाय तो पहिल्या आदिलशहा पासून पिरियड पासून त्याचे रेफरन्सेस मिळतात आणि नंतर ताराराणी साहेबांच्या काळात त्याचं प्रॉपर दगडी कोटामध्ये रूपांतर करण्यात आलं. म्हणजेच याच्यावरून कळतंय की इथं कुठंतरी आपल्याला सैनिकी वास्तुशास्त्र तेही दिसून येतंय. आणि जे वेगवेगळे 12 बलुतेदार असतील किंवा यांचे जे प्रभाग नेमले गेले होते, त्या प्रभागात जे रेसिडेन्शियल आर्किटेक्चर आहे म्हणजे वाडा आर्किटेक्चर आहे, ते वाडेही आज आपल्याला दिसून येतात. आणि महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो नैसर्गिक वारसा, याचं महत्व जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या रचनाकारांपासून मग आपल्या संस्कृती असतील, मोहनजोदारो हरप्पा असेल किंवा महाराष्ट्रातल्या इनामगाव असतील, प्रकाशे असेल, दायमाबाद असेल, तर ह्या सर्व कुठंतरी नदीच्या काठावर वसलेल्या सेटलमेंट होत्या. म्हणजे आपण नैसर्गिक उपलब्धतेचा विचार केला जात होता. त्याच पद्धतीने जर कोट कोल्हापूरचा विचार केला तर कोट कोल्हापूरच्या आजूबाजूला नाही म्हटले कमीत कमी 6 ते 7 तलावाची निर्मिती त्यावेळेस झाली होती. काही नॅचरल होते, काही मॅनमेड होते. आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या तलावाचं त्यावेळेच्या रचनाकारांनी नॅचरल हेरिटेज जे म्हणतो आपण, त्याचा पुरेपूर वापर करून घेतला होता. कारण की हा कोट जो आहे, या कोटच्या आजूबाजूला 45 बुरुज असलेला हा कोट होता. आणि ह्या बुरुजाच्या आजूबाजूला खंदक निर्माण करण्यात आला होता. जे वरुण तीर्थ तलाव जो दिसतोय, या वरुण तीर्थ तलावाचं पाणी पूर्ण खंदकाने या कोटाच्या आजूबाजूला वळवण्यात आलं होतं. म्हणजे सैनिकी दृष्ट्या नॅचरल अवेबिलिटी ऑफ रिसोर्सेसचा वापर करून आपल्याला ह्या कोटची रचना करण्यात आली होती. खूप सुंदर याचे संदर्भ आणि याचं प्लॅनिंग आपल्याला दिसून येतं. पण आज कुठंतरी आपल्या डेव्हलपमेंट प्रेशर, जे विकास आपण करतोय, या सार्वभौम विकासात आपण हेरिटेज म्हणजे वारशाचा विचार करतोय की नाही, आणि तो जर विचार करायचा असेल तर तो किती अंगांनी केला पाहिजे. म्हणजे आज जर कोट कोल्हापूर म्हणजे जे सी वॉर्ड आहे, या सी वॉर्ड मध्ये नेमकं प्रेशर्स काय आहेत, म्हणजे आज गावठाण होऊन गेलं आहे ते, तर त्याच्यामुळे तिथल्या रस्त्यांची विड्थ असेल, तिथलं जे काही नियोजन असेल वाहतुकीचं नियोजनापासून तर हेरिटेज कंपोनंट आणि त्याचं जतन संवर्धन इथपर्यंत येतं. तर ह्या थिसिस मधून ते मांडण्यात आलं होतं. आणि थोडक्यात मी पूर्ण जे काही बोलणार आहे प्रत्येक वारशाच्या अंगावर, तर जिथं जिथं अनुभव मी घेतलाय थोडाफार, त्या अनुभवातून हा मांडण्याचा प्रयत्न असेल. तोच विषय तुम्ही सगळे तुम्ही जतन संवर्धन आणि पण नंतर त्याची देखभाल दुरुस्ती असे जे पुढचे टप्पे आहेत तेही समजून सांगावेत. आणि नंतर मला या प्रश्नावरती यायचंय की हा वारसा आहे आणि हे ऐतिहासिक महत्व, त्याच्याकडे जे लक्ष दिलं, अशी प्रमाणीकरणाची व्यवस्था जगामध्ये युनेस्कोनं आणली. आणि जेव्हा जेव्हा युनेस्कोनी निश्चित केलेली, चिन्हित केलेली स्थानं, म्हणजे एक वेगळं काहीतरी, ते 5 स्टार 4 स्टार 3 स्टार 2 स्टार 1 स्टार अशी काहीतरी रचना आहे.
युनेस्को काय आहे आपण समजून सांगावं. त्याच्या आधी नुसतं जतन संवर्धन त्याचं पुढे मेंटेनन्स. हो, आणि ह्याच प्रबंधानंतर मला महत्वाचा प्रकाश टाकायचा आहे तो म्हणजे हेरिटेज कॉन्झर्वेशन, वारशाचं जतन आणि संवर्धन. मला म्हणजे आपण जर विचार केला आजच्या जो काही विकास आपण साधतो, मग तो पंचक्रोशीतल्या गावांचा विकास असू देत किंवा शहरांचा विकास असू दे, त्याच्यात हेरिटेज कंपोनंट म्हणजेच आपण म्हणूया की जे वास्तुशास्त्रीय घटक आहेत किंवा वारशासाठीची घटक आहेत याचा विचार होणं गरजेचं आहे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही त्याचा इतिहास विसरून चालत नाही, आणि जर इतिहास विसरायचा नसेल तर ह्या पंचक्रोशीची आणि ह्या गावगाड्यामधल्या वारशाचं जर आपण एक कॅरेक्टर, युनिक कॅरेक्टर, अद्वितीय ओळख जर आपण समोरच्या पुढच्या पिढीपर्यंत ठेवू शकलो तर मला वाटतं की तोच होलिस्टिक डेव्हलपमेंट अप्रोच असेल किंवा तो सार्वभौम विकास आपण साधू शकतो. आणि त्याचंच पाऊल हे प्रत्येक ठिकाणी आता पडताना दिसतंय. खूप म्हणजे मी खरंच म्हणेल की प्रशासकीय यंत्रणा असू द्यात किंवा हेरिटेज अवेअरनेस हा आता पुढच्या जनरेशनच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतोय, आणि हे खूप सकारात्मक पाऊल आहे. आणि त्याचाच पुढची सांगड म्हणून की आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, सामान्य माणसापासून ते एका टेक्निकल प्रोफेशनल पर्यंत हे समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं जतन आणि संवर्धन आणि त्याच्या बाबी नेमक्या कोणकोणत्या आहेत. जर मी समजा जतन आणि संवर्धनवर बोलायचं झालं तर बऱ्याच टर्म्स आपल्याला दिसून येतात की जतन आहे म्हणजेच प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, मेंटेनन्स म्हणजे देखभाल, दुरुस्ती रिपेअर्स, रिस्टोरेशन जीर्णोद्धार, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्रचना किंवा पुनर्बांधणी, रिप्लेसमेंट काही बदल्स, रिनोव्हेशन नूतनीकरण आपण करू शकतो, आणि अडॅप्टिव्ह रियूज म्हणजे ह्या वारशाचा पुनर्वापर पण करता येऊ शकतो का. कारण की आज जरी आपण म्हटलं पण काही मॉडिफिकेशन्स करून हे फंक्शनल करता येईल का हेरिटेज. कारण की कोणतीही वास्तू जोपर्यंत वापरात येत नाही तोपर्यंत तिचं होत नाही. आपण बऱ्याचदा वारशाबद्दल बोलताना मला वाटतं की आजच्या 20-25 वर्षानंतर आधी जर पाहिलं तर कधी भग्न अवशेष ही टर्म वापरली जायची, कारण की आपण त्याचा वापरच कधी करून घेत नव्हतो किंवा त्याचा मॉडिफाईड फंक्शनच कधी विचार करत नव्हतो. पण युनिव्हर्सली ह्या सर्व टर्म्स हेरिटेज किंवा कॉन्झर्वेशन मध्ये येतात की ज्याच्या पद्धतीने पूर्ण वारशाचं जतन संवर्धन करताना या बाबींचा विचार होतो. आणि जर आपण आपल्या कल्चरल हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक वारशाचं जर जतन आणि संवर्धनावर जर विचार केला तर 3 खूप प्रामुख्याने गोष्टी आहेत की ज्याचा विचार केला जातो. ते म्हणजे मिनिमल इंटरव्हेन्शन, कमीत कमी बदल केले जातात, कमीत कमी जी जुनी रचना आहे त्याला न हात लावता, त्याचा गाभा न बदलता मिनिमल इंटरव्हेन्शन्स करणं हे खूप गरजेचं असतं. दुसरं आहे ते म्हणजे अप्रोप्रिएट मटेरियल, म्हणजेच जे पूर्वीच्या काळी समकालीन रचनांमध्ये जे वापरलं गेलेलं बांधकामाचं साहित्य आहे तेच वापरणं, आणि ते इरिव्हर्सिबल मेथड्स म्हणजेच पूर्वी ज्या पद्धतीने बांधकाम करण्यात आलंय त्याच पद्धतीने तुम्ही आजही त्याचं जतन संवर्धन करताना विचार करणं. आणि महत्वाचं याचं जर हे सर्व जर साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठीची एक महत्वाचं टूल काय असेल तर ते आहे फुल डॉक्युमेंटेशन म्हणजे दस्तावेजीकरण. जोपर्यंत दस्तावेजीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या शास्त्रोक्त कारण शोधता येत नाही, आणि कारण शोधता येत नाही तोपर्यंत त्याचं जतन संवर्धन करणं हे कुठंतरी आपल्याला शास्त्रानुसार त्याला मान्यता मिळत नाही. म्हणून फुल डॉक्युमेंटेशन म्हणजे जतन आणि संवर्धनासाठी दस्तावेजीकरण महत्वाचं आहे. आणि ह्या 3 बाबींचा जर विचार केला तर शास्त्रोक्त जतन संवर्धन करता येणं आपल्याला साध्य होतं. हे अतिशय तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं शास्त्रोक्त पद्धतीनं कसं त्याचं जतन करता येईल. पण याचं महत्व अधोरेखित झालं ते युनेस्कोमुळं. त्यामुळे मला युनेस्कोची लोकांच्या मनावर ते शब्द माहिती आहे फक्त, पण त्याची कार्यशैली, त्याची माहिती आहे आणि ते काय आधार देऊन त्याची ग्रेड ठरवतात. आणि महाराष्ट्रात 6 अशा प्रकारच्या साइट्स आहेत आणि त्या देशातल्या सर्वाधिक साइट्स असलेलं महाराष्ट्र राज्य आहे असं म्हणलं जातं. तर त्या बाबतीत त्याचं महत्व लोकांना काय आहे ते समजावून सांगा. महत्वाचं जेव्हा आपण युनेस्को म्हणतो म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, जे संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत ही जी ऑर्गनायझेशन ही काम करते, ज्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आहे बिल्डिंग अ पीस, शांतता स्थापन करणे हा त्याच्यातला एक भाग आहे. एरिडेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे जी काही आपण गरिबी म्हणतो त्याच्यासाठीचे कामं केले जातात. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सार्वभौम विकास आणि इंटरकल्चर डायलॉग थ्रू एज्युकेशन
म्हणजे जो आपण म्हणतो की जो सांस्कृतिक गाभा प्रत्येक म्हणजे ह्या जगाच्या पाठीवर आहे, तो एज्युकेशनच्या माध्यमातून, तो शिक्षणाच्या माध्यमातून त्याच्यात एक संवाद साधणं. आणि दुसरं म्हणजे द सायन्स अँड कल्चर अँड कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन याच्या साह्याने हा डायलॉग, हा संवाद साधला जातो. 193 मेंबर्स आहेत त्याचे, म्हणजे 193 देश युनेस्कोच्या आपण छत्राखाली येतात. त्याच्यातले 11 असोसिएट मेंबर आहेत. 11 देश हे असोसिएट मेंबर म्हणून आहेत. आणि याचं जे मुख्यालय आहे ते पॅरिस, फ्रान्स येथे आहे. आणि ह्याच युनेस्कोने 1972 साली वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन म्हणजे जागतिक वारशासाठीचं एक नियमावली म्हणूया किंवा एक पॉलिसी पेपर म्हणूया, तो पब्लिश केला आणि तो इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. आणि ह्या वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन 1972 साली जे कन्व्हेन्शन झालं, त्या कन्व्हेन्शन अंतर्गत काही कॉन्सेप्ट म्हणजे नेचर ऑफ द कन्झर्वेशन म्हणजे संवर्धनाच्या काही बाबींचा त्याच्यात पूर्ण सखोल अभ्यास आणि विचार करण्यात आला होता. कल्चरल प्रॉपर्टीज बद्दल, त्याच्या जतन बद्दल विचार करण्यात आलेला होता. आणि त्याचबरोबर त्यांचा एक एम जो होता तो होता की इंटरॅक्ट विथ नेचर म्हणजे मानवी प्रजातीने नेचर बरोबर कुठेतरी संवाद साधणं गरजेचं आहे, जे आपल्या समकालीन रचनाकारांनी करून ठेवलं. पण आपणही त्याच केस स्टडीजचा आधार घेऊन कुठेतरी इंटरॅक्ट विथ नेचर म्हणजे संवाद साधला पाहिजे, जो या निसर्गाबरोबर आपल्याला साधायचा आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जर आज जून 2020चा जर आपण विचार केला तर जून 2020 पर्यंत आज जगभरात 1121 वर्ल्ड हेरिटेज साईट ह्या युनेस्कोच्या टॅगिंग म्हणजे वर्ल्ड हेरिटेज टॅगच्या अंतर्गत येतात, ज्याच्यामध्ये 869 या सांस्कृतिक वारशा अंडर येतात. 213 ज्या आहेत त्या नैसर्गिक वारशाच्या याच्या खाली येतात, घटकांखाली. आणि 39 म्हणजे 39 ज्या आहेत त्या मिक्स प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे काही कल्चरल सिग्निफिकंट पण त्याच्यात आहे, काही नॅचरल सिग्निफिकंट पण त्याच्यात आहे. आणि जवळपास हे जर 1121 साईट्स आहेत या 167 देशांमध्ये विखुरलेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपण जर आपल्या देशाबद्दल विचार केला तर भारतात जवळपास 38 वर्ल्ड हेरिटेज साईट्स या भारतात आहेत. त्याच्यापैकी 30 ह्या कल्चरल साईट आहे, सांस्कृतिक साईट्स आहेत. आणि 8 ज्या आहेत त्या नॅचरल साईट आहेत, सॉरी 7 ह्या नॅचरल साईट्स आहेत. आणि त्याच्यातली एक जी आहे ती मिक्स क्रायटेरियामध्ये आहे. मी जेव्हा वर्ल्ड हेरिटेज साईट याच्याबद्दल बोललो, कोल्हापूर बद्दल, म्हणजे कोट कोल्हापूर म्हणजे वॉल सिटी, तर भारतात मागच्याच वर्षी म्हणजे अहमदाबाद वॉल सिटी ही वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर करण्यात आली. आणि पहिली साईट आहे भारतातली की जी आपल्या अर्बन हेरिटेज मध्ये म्हणजे एखादी पूर्णच्या पूर्ण सेटलमेंट वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर होणं, हा भारतातला पहिलाच आपण हे केला. तसं ओल्ड दिल्ली जी आहे तिचंही नॉमिनेशन गेलं होतं, पण ती आता पुढे एखाद्याच परत ती केस पुढे येईल आणि त्या पद्धतीने. आणि हे सर्व पाहत असताना या 38 साईट्स पैकी 6 साईट या महाराष्ट्रातल्या आहेत. आणि खूप सिग्निफिकंट म्हणजे आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू, अद्वितीय जागतिक मूल्य याचा विचार करता या साईट्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या पद्धतीने त्याचं वर्ल्ड हेरिटेज टॅगिंग करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे इंटरनॅशनली नॉमिनेटेड साईट्स आहे, म्हणजे आपल्या वारशाला इंटरनॅशनल लेवलला एक अस्तित्व निर्माण करण्याचा हा एक वेगळा प्रयत्न वर्ल्ड हेरिटेजद्वारे केला जातो. आणि येत्या काळात म्हणजे खरोखर आपण म्हणतो की अजूनपर्यंत आपली कमतरता खूप आहे की आपण अजूनपर्यंत पुढे खूप वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी आपण गेलं पाहिजे. आणि आता त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत. मला त्याच विषयावरती यायचं होतं की महाराष्ट्रातल्या ज्या 6 साईट आहेत युनेस्कोने चिन्हित केलेल्या, तर त्यातलं सर्वांना माहित आहे की अजंठा एलोरा ते अद्वितीयच आहे. आणि त्यानंतर सीएसटी बदला हे असेल, त्यानंतर बाकी एलिफंटा केव्ज असतील. पण त्या मधल्या काळामध्ये विशेष करून प्रयत्नपूर्वक पुढाकार घेऊन जी साईट लोकांसमोर आणली गेली आणि ती आपण जागतिक त्याला वारसाचं लेवल लिहू देऊ शकलो ते म्हणजे कास पठार. आणि ते आजपर्यंत लोकांपासूनही माहितीपासून दूर होतं. आणि कास पठाराला ते लेबल चिकटण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न पण केले गेले. परंतु त्याशिवाय महाराष्ट्रातल्या गावोगावामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये असं काहीतरी आहे की ज्याला म्हणता येईल की अरे हे हा वारसा आहे बरं का, हा सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, काही ना काहीतरी आहे. शिल्प असेल, बांधकाम असेल, आर्किटेक्चर असेल,
तिथल्या त्या ह्याची काही वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी तिथे वनस्पती येत असेल, कुठल्या तरी प्रकारचं एक असं चिन्ह असं काहीतरी आहे की जिथे ते जतन केलं जावं. पण हो. त्याला कॅटेगरायझेशन काय करायचं? ते कुठल्या विभागात येतं? म्हणजे त्याला त्यातली ऐतिहासिक वारसा ह्या एका शब्दाखाली काही त्याचे विभाग आहेत का? त्याला नेमकं परिमाण काय आहे? त्याची विभागणी कशी केली जाते? ते जरा समजावून सांगा. हो, आपण ज्या कास पठाराचा उल्लेख केला, ते जवळपास वेस्टर्न घाट जो आहे आपला, पश्चिम घाट म्हणतो आपण हो, त्याला. हा हो. पश्चिम घाट जवळपास 1,64,280 स्क्वेअर किलोमीटरचा हा पूर्ण जे वेस्टर्न घाट आहे, हा नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने डिक्लेअर केलेला आहे. याच्यात खूप म्हणजे बायोडायव्हर्सिटिकल जे घटक आहेत, त्याचा सर्वांचा विचार झालाय आणि ह्या पूर्ण याच्यात महाराष्ट्राचा जर विचार केला, तर महाराष्ट्रातल्या जवळपास 8 जिल्ह्यांमधून हा वेस्टर्न घाट जातो. तर आपल्या 8 जिल्ह्यांचा वारसा याच्या अंडर अधोरेखित झालाय. त्याच्या गाईडलाईन्सही आल्यात आणि त्या पद्धतीने त्याचं जतन आणि संवर्धनही सुरू झालेलं आहे. आणि येस, याच्यात जी काही बॅकवॉटर्स आहेत, त्याच्यात जी काही म्हणजे कास पठाराचा उल्लेख केला तर त्याच्यात असलेल्या स्पीसीज आहेत, फ्लॉवर स्पीसीज आहेत. या सर्वांचा एक इंटिग्रेटेड विचार करूनच आता याचं काम सुरू झालेलं आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की वारसा आणि वारसाचे प्रकार म्हणजे नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा, आणि सांस्कृतिक वारशामध्ये ज्या वास्तुशास्त्रीय संकल्पना आहेत, त्या वास्तुशास्त्रीय संकल्पनांचा विचार केला तर आपल्याला दिसून येतं की आपल्याकडे आर्किटेक्चरल हेरिटेज खूप प्रमाणात आहे. आणि हे आर्किटेक्चरल हेरिटेज त्याचं आयडेंटिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून जर विचार केला तर धार्मिक वास्तुशास्त्रीय साइट्स आपल्याकडे खूप आहेत. मिलिटरी आर्किटेक्चर म्हणजे सैनिकी वास्तुशास्त्र असलेल्या साइट्स पण आपल्याकडे खूप आहेत. सिव्हिक आर्किटेक्चर म्हणजे जिथून ऍडमिनिस्ट्रेशन गतकाळात केलं जायचं, असेही बरेच स्ट्रक्चर्स आपल्याकडे आहेत. आणि रेसिडेन्शियल आर्किटेक्चर म्हणजेच आपले वाडे, जी आपली महाराष्ट्राचे ट्रॅडिशनल ड्वेलिंग युनिट्स म्हणतो आपण त्यांना, ते आहेत. आणि याचं वर्गीकरण करताना कुठेतरी याचे वास्तुशास्त्रीय जी काही डिटेलिंग्स आहेत किंवा याचे जे घटक आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. सर्वात पहिले जेव्हा आपण म्हणतो की रिलिजियस आर्किटेक्चर म्हणजेच आपलं धार्मिक वास्तुशास्त्र, तर सर्वात पहिले जर आपलं पाहिलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे केव्ज हा प्रकार आला. की जो काही नॅचरल हेरिटेज आपल्याकडे होतं, म्हणजेच आपल्याकडे ज्या पर्वतरांगा होत्या त्याच्या कातळात काहीतरी उद्देश साधून त्याच्यात काहीतरी निर्मिती करणे, मग ते शेल्टर म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे अश्मयुगीन काळापासून गुफांचा हा उल्लेख केला जातो. आणि अश्मयुगीन काळापासून तर आतापर्यंतच्या प्रगतशील मानवापर्यंत शेल्टर म्हणजेच त्याला राहता येणारं घर, याचा विचार म्हणून लेण्यांचा विचार केलाय. आणि बऱ्याच म्हणजे पंचक्रोशीत जर महाराष्ट्राचाच विचार केला तर जवळपास 2 ते 2,500 लेण्या या फक्त महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच हा एक खूप मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आणि त्याचा विचार करत असताना आपल्याला दिसतं की अश्मयुगीन कालापासून मग नंतरचा जैन काळ होता, म्हणजे जैन केव्ज खूप आहेत. नंतरच्या काळातल्या राष्ट्रकूटा पिरियड मधल्या पण काही केव्ज आपल्याला आढळतात. म्हणजेच थोडक्यात हा जो हेरिटेजची एक टायपोलॉजी आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. मी सध्या जे फोटो दाखवतोय हे नंदुरबार धुळे जिल्ह्यातले पांडव लेणे आहेत. याचा आम्ही डॉक्युमेंटेशन केलं होतं आणि जिल्हा प्रशासनाला हे केलं होतं. नंतरचा जो आहे तो म्हणजे मंदिर स्थापत्य. आणि आपल्याला मंदिर स्थापत्याचा विचार केला तर खूप पूर्वीपासून म्हणजे आपण आपल्या देवतांना एक शेल्टर देण्याचा प्रयत्न आणि एक धार्मिक पूजा स्थळ म्हणून त्याच्याकडे पाहायला लागलो. आज हा जो फोटो पाहतोय हे जवळपास 15व्या शतकातलं प्रकाशा म्हणजे प्रतिकाशी इथलं मंदिर आहे. त्याचा एक त्याचे वास्तुशास्त्रीय संकल्पना वेगळ्या होता. म्हणजे मग सुरुवातीपासून तर सभामंडप, अंतराल, गर्भगृह ह्या ज्या वास्तुशास्त्रीय त्याची रचना आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं मटेरियल, त्याची प्लॅनिंग कन्सिडरेशन्स आणि त्याचा पिरियड म्हणजे ते कोणत्या कालखंडात बांधलं गेलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी 2015 साली भुज आणि कच्छ जवळ पंचतीर्थी आहे जैन धार्मिक स्थळांची. त्याच्यातलं सर्वात मोठी तीर्थी म्हणजे कोठारा शांतीनाथ टेम्पल, याच्यावर आम्ही काम केलं. आणि याच्यात जी मूर्ती आहे, मूल नायक म्हटलं जातं शांतीनाथ, म्हणजे जवळपास 23वे तीर्थंकर जैनांचे. त्या तीर्थंकरांची जी मूर्ती आहे शांतीनाथाची, ही जवळपास 4थ्या ते 5व्या शतकातली ही मूर्ती आहे. मंदिर 18व्या शतकात बांधलं गेलंय. आणि ह्या मंदिराचा अभ्यास करत असताना जेव्हा आम्ही जे टेम्पल ट्रस्ट आहे
यांच्याकडे जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की मंदिराला बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही म्हणजे दगडाला काहीतरी फॉर्मेशन्स दिसून येत आहेत आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आम्ही जेव्हा त्याचा डिटेल स्टडी केलं, डॉक्युमेंटेशन केलं, 5 मंदिरांचा हा पूर्ण टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, त्याचे रेखाटनं केले, सेट ऑफ ड्रॉइंग्स बनवले आणि त्याची कंडिशन मॅपिंग केली. जेव्हा आम्ही त्याचे प्लान स्टडी केले, सर्वात मोठं मंदिर आहे आणि त्याचं जे फाउंडेशन टू हे शिखर हा जो अभ्यास केला, याच्यातनं आम्हाला बरेचसे फाइंडिंग्स आढळून आलेत. रंगमंडप आहे, नंतर त्या रंगमंडपावर असलेला जो गुंबज आहे त्या गुंबजाचे हे, आणि एक असं लक्षात आलं की जेव्हा आम्ही त्याचे आर्कायव्हल रेकॉर्ड्स म्हणजे आपण जुने कागदपत्र जे म्हणतो त्याचा अभ्यास केल्यावर रनकपूर जैन मंदिर जे होतं त्याची केस स्टडी करण्यात आली होती इथल्या स्थापत्य आणि शिल्पींकडून. त्याच्यामुळे जी साज बहु झरोका म्हणून जो रनकपूर मंदिरात आहे तो इथंही देण्यात आलाय. का तर आपण जिथून काहीतरी शिकतोय त्याची एक प्रतिकृती देणं गरजेचं असतं, ती इथं आम्हाला मिळाली. आणि मेन जो डिटोरिएशन होता म्हणजे स्टोन जो दगड खराब होत होता त्याची कारणं आम्ही विचारात घेतली आणि तेव्हा लक्षात आलं की इतकी इंट्रिगेट कार्विंग आहे, इतकं सुबक कलाकुसर आहे, पण याला काय म्हणतात ना हेरिटेज अवेअरनेस जो म्हणतो आपण की जो वारसासाठीच्या संकल्पना त्याचा रिस्पेक्ट आपण विसरून गेलो होतो मधल्या काळात. आणि इथल्या ट्रस्टींनी 7 ते 8 ऑइल पेंटच्या लेअर आम्हाला तिथं आढळून आल्या. आणि हा पोरोस दगड होता, म्हणजे हा वालुकाम आहे, सँडस्टोनचा प्रकार आहे. या सँडस्टोन मध्ये बांधलेलं हे मंदिर. आणि ज्यावेळेस आम्ही याच्या कार्विंग मधले ऑइल पेंटचे थर काढले तर 7 ऑइल पेंटचे थर आम्हाला मिळाले. आणि त्याच्यामुळे या दगडाचं ब्रिदिंग म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया संपून गेली होती आणि त्याच्यामुळे याचं पावडर फॉर्मेशन होत होतं. त्याच्यामुळे आम्ही याचं ग्रेडिंग केलं की इंटिग्रेट कार्विंगचं ग्रेडिंग ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. म्हणजे जिथं खूप जास्त कार्विंग असेल, जिथं जास्त कलाकुसरीचं काम असेल तिथं हँड टूल्सने कलर काढायचा. आणि जिथं मेजर इलेमेंट्स आहेत स्ट्रक्चरल इलेमेंट त्याला ऑइल पेंट असेल तर तो मेकॅनिकल साह्याने काढायचा. आणि आम्ही त्याच्यासाठी भुज आणि कच्छची म्हणजे विशिष्ट आहे की इथं शिल्पी अजून काम करतात अशा भागात. तर त्या शिल्पींचे टूल्स आम्ही आयडेंटिफाय केले आणि ग्रेडिंग नुसार आम्ही त्याचा ऑइल पेंट काढायला सुरुवात केली. आणि आपल्याला या चित्रात दिसून येतंय छायाचित्रात की पूर्ण ऑइल पेंट निघाल्यानंतर जो सँडस्टोन आहे त्याच्यातली ही सुंदर मूर्ती हे झाल्यामुळे तो दगड जो आहे तो ब्रीथ करायला सुरुवात करू शकतो. आणि हे पूर्ण प्रपोजल आम्ही याच्यावर काम सुरू केलं आणि अजूनही मागचे 4 वर्ष याच्यावर काम सुरू आहे, फक्त रंग काढण्यावर. आणि नंतर मग याच्या जतन संवर्धनाच्या अनेक बाबींवर प्रकाश पडणार आहे. म्हणजे एकूण एकूण तुम्ही जे सांगताय ते नुसतंच वारसा जतन ह्या शब्दामध्ये इतकं सहजता नाही, तर ते जतन करण्याच्या आधी त्याचं संवर्धन करण्यासाठी किती प्रक्रियेतनं जायला लागतं हे आपण सांगताय. हे आपण उदाहरण दिलं गुजरात आणि कच्छ भागातलं तिथलं. परंतु आपल्याकडं पॅनलमध्ये एक खूप विशेषतः काय म्हणतात त्याला अनवट राग जसा गायला जातो तसा अनवट जागा असतात. तिकडे कोणी फारसा टुरिस्ट पोहोचत नाही. एखाद्या शहरात जातो आणि तो तिथे शहरातलं जे कोणी टुरिस्ट ऑपरेटेड सिस्टम असते ते पर्यटन स्थळ बघून येतो. परंतु एखादा असा असतो की तो ते सगळं ठेवतो बाजूला आणि एकदम ऑड ठिकाणी जाऊन व्हिजिट करतो आणि तिथे काय नवीन आहे तिथे काय जतन केलेलं आहे जुनं त्याचा बघण्याचा प्रयत्न करतो. असे जरा शोधक नजरेचे औरंगाबादचे आहेत ढुमणे, तर ते आकाश ढुमणे. तर ते आपला प्रश्न विचारतील. त्यांचा छंदच असा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन जागोजागी अशी अनवट जागा आणि अनवट शिल्प अनवट स्थान की ज्याला लोकांच्या नजरेसमोर आणणं, टुरिझमच्या साईटवर समोर आणणं असं त्यांनी धडपडीनं काम सुरू केलेलं आहे. मी ढुमणे यांना विनंती करतो आणि आमच्या टीमला विनंती करतो की त्यांना याच्यावरती घ्यावं, प्रश्नावलीसाठी व्हिडिओ समोर आणावं आणि त्यांना प्रश्न विचारायला संधी द्यावी. आकाशजी प्रश्न विचारा आपले. हो नक्कीच नक्कीच, धन्यवाद सर. माझा प्रश्न सर वरुण सर असा आहे, 2 प्रश्न आहेत माझे, थोडक्यात विचारतो. जसं तुम्ही सांगितलं की गावोगावात महाराष्ट्रात आपल्याकडे खूप धार्मिक स्थळं आहेत, लेण्या आहेत, किल्ले आहेत. तर मी आता भरपूर ठिकाणी फिरलो, तर मला एक असं वाटतं की ह्या ठिकाणी गावकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे. तर तुम्हाला असं काय वाटतं की गावकरी काय करू शकतील जतन करण्यासाठी या सर्व ठिकाणांचं, जिथे जिथे समजा चारठाणा झालं, आंबडे, छोट्या छोट्या गावांमध्ये काही ठिकाणं आहेत, तर ते गावकरी ते जतन करण्यासाठी काय करू शकतील? आणि दुसरा प्रश्न असा की अशीच गावं जिथे काही हेरिटेज आहेत
ते जर आपल्याला अडॉप्ट करायचे असतील तर असं काही गव्हर्नमेंटचं मॉडेल किंवा आपल्याला प्रायव्हेटली काही करता येतं का? बरोबर. जो आपला पहिला प्रश्न आहे त्याला जर आपण थोडा विचार केला तर यस, जोपर्यंत लोकल अवेअरनेस होत नाही तोपर्यंत तिथल्या वारशाला आपण जस्टिफिकेशन देऊ शकत नाही. कारण की एक महत्वाची बाब अशी आहे की आपल्याला वारसा आणि आपल्या वारशाबद्दलचा जो आदर आहे तो प्रत्येकालाच असतो, पण जी सेन्स ऑफ बिलॉंगनेस असतो तो सेन्स ऑफ बिलॉंगनेस जो आहे तो तिथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये जास्त असतो. आणि कुठंतरी त्यांची त्या वारशासाठी जीही काही जतन संवर्धन असतील किंवा अजून त्याला प्रकाशात आणण्यासाठीच्या ज्या बाबी आहेत त्यांच्यावर मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते. तर त्याच्यामुळे की आपण लोकल पार्टिसिपेशननेच म्हणजे जे स्थानिक लोकल आहे त्या स्थानिक लोकांच्या पार्टिसिपेशनने नक्कीच हेरिटेज म्हणजे आयडेंटिफिकेशनही करू शकतो वारशाचं, म्हणजे ओळख की नेमकं ते कोणत्या वर्गीकरणाअंतर्गत आहेत त्याचा सखोल अभ्यासही करू शकतो आणि त्याचं जतन संवर्धनही करू शकतो. आणि दुसरा आपला प्रश्न आहे की आपण हे करत असताना नेमकं कोणाकडे आपण गेलं पाहिजे किंवा अडॉप्ट करू शकतो का? जर समजा प्रशासनाकडे किंवा शासनाकडे तशा स्कीम्स नाही आहेत किंवा फंड नाही आहेत तर आपण काही प्रायव्हेट पार्टिसिपेशन्स मध्ये किंवा असं करू शकतो का? मी त्याचं एक छोटं उदाहरण देईल की 2016 साली आम्ही एक प्रयत्न केला होता, ते म्हणजे हिस्टॉरिक भामेर सेटलमेंट. भामेर हा किल्ला आहे जो सेंट्रल प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे आणि त्या भामेर गावामध्ये बरंच ठिकाणी शिल्प विखरून पडलेले होते. म्हणजे काही मंदिरांची अवशेष होती, काही स्तंभ होते, काही शिलालेख होते आणि जवळपास नाही म्हटलं तरी 7 ते 8 फुटाचा एक मोनोलिथ म्हणजे एका दगडात कार्व केलेला नंदी हा त्या सेटलमेंटच्या मध्यभागी पडून होता. बऱ्याच वर्षापासून बरीच लोक म्हणायची की ह्या नंदीला हात लावू नये नाही तर प्रकोप होईल. पण गावातले जे कोणी युवक होते यांनी बराच त्याच्यावर विचार केला की गावाची ओळख आपली जी ती अशीच ओस पडून आहे, आपण काय केलं पाहिजे. आणि योगायोगाने MP लॅड म्हणजे खासदार निधी आपल्याकडे दिला जातो आणि ह्या गावासाठी एक खासदार निधी देण्यात आला आणि तो म्हणजे राज्यसभा नॉमिनेटेड MP अशोक गांगुली, डॉक्टर अशोक गांगुली यांचा निधी त्यांना मिळाला. त्याच्यात त्यांनी मूलभूत विकास करण्याच्या काही प्रपोजल्स वर्कआउट केले होते आणि त्यावेळेस इथल्या युवकांनी म्हणजे एकसंघ झाले आणि त्यांनी एक रिक्वेस्ट केली आम्हाला की आम्हाला याचं डॉक्युमेंटेशन करून द्या आणि आम्हाला ही केस स्ट्रॉंग करायची आहे की आमच्या इथला हा वारसा जो असा ओस पडलाय याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि याचाच भाग म्हणून आम्ही हे पूर्ण विखुरलेलं जे काही होतं वारसा किंवा आपण म्हणूयात की आर्किओलॉजिकल काही फाइंडिंग्स तिथं पडलेले होते ते आम्ही सर्व डॉक्युमेंट केले आणि आम्ही त्यांना एक रिपोर्ट प्रेझेंट केला MP लॅड साठी की तुम्ही हा कंपोनंट ऍड्रेस करताना जेव्हा तुम्ही इथं मूलभूत विकास करतायत, गटर कराल, रस्ते कराल, त्याचबरोबर याची जी आयडेंटिटी या गावाची या सेटलमेंटची तुम्ही त्याच्यावरही विचार केला पाहिजे. आणि त्यांचा जो खासदार निधीसाठीचा जो रिपोर्ट पब्लिश झाला पार्लमेंटमध्ये त्या रिपोर्टमध्ये त्यांनी त्या हेरिटेज कंपोनंटला मास्टर पीसेस ऑफ हेरिटेज म्हणून त्या कंपोनंटला आयडेंटिफाय केलं आणि तिथल्या युवकांमध्ये एक वेगळी ऊर्जा संचारली की नाही, आपल्या गावाचा हा वारसा आपण वेगळ्या प्रकारे कुठंतरी जतन संवर्धित करू शकतो. आणि थोडक्यात मला खरोखर कौतुकास्पद एक गोष्ट सांगायची याच मार्फत की महाराष्ट्रात एक पुस्तकांचं गाव म्हणून एक गाव हे झालं ते म्हणजे भिलार. पण इथल्या लोकांनी इतकी तयारी दर्शवली, युवकांनी, जरी त्यांचं शैक्षणिक हे खूप नसल्यामुळे तरीही त्यांनी सांगितलं की दादा हे गाव आम्हाला शिल्पांचं गाव म्हणून कसं विकसित करता येईल याच्यासाठी आम्हाला मदत करावी, याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आणि खरोखर हे जर एक जन आंदोलन झालं किंवा हे जर एक पीपल पार्टिसिपेटरी अप्रोच जर याच्यात आला तर नक्कीच आपण ह्या वारसा स्थळ किंवा ह्या वारशासाठी नक्कीच वेगवेगळे प्रयत्न करू शकतो. धन्यवाद सर, धन्यवाद. मला नक्कीच माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलंय. आपण सोबत मिळून यापुढे वरुणजी येस सर. हा बोला बोला बोला. यापुढे आपल्याला काही करायचं असेल तर मी नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल संपर्क करेल. नाही, एक महत्वाचं अजून एक सांगायचं मी थोडंसं हे करतो की महाराष्ट्रात म्हणजे जो पायोनियर स्टेप्सला महाराष्ट्र सध्या आहे या जतन संवर्धनाच्या बाबतीत. कारण की फक्त जर दुर्ग म्हटले तर दुर्ग संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्रात इतक्या ऍक्टिव्ह संघटना मला वाटत नाही देशात कोणत्या राज्यात आहेत आणि इतकं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन त्याच्यात आहे. आम्ही रायगडाच्या निमित्ताने बघतो पण
रायगड याच म्हणजे आम्ही रायगडवर दुर्ग परिषद घेतलेली असताना जवळपास नाही म्हटलं तरी 117 ते 118 संघटना महाराष्ट्रात आज दुर्ग संवर्धनावर काम करतात. तर हे त्याचमुळे शक्य आहे कारण की आपल्याकडे हेरिटेज अवेअरनेस खूप स्ट्रॉंग आहे. वारसाबद्दलची जी आत्मीयता आहे ती आपल्या मनामनात आहे. त्याच्यामुळे आपल्यासाठी हे पाऊल खूप सोपं आहे. याच अनुषंगाने एक प्रश्न फेसबुकवरती पण लाईव्ह वरती काही जण आपले मित्र विचारतायत आणि त्यामध्ये एक प्रश्न आहे चैतन्य गंगातीरकर याचा जो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे शेवटच्या वर्षातला आणि त्याच्या स्टार्टअप मध्ये तो काही ना काही करतोच आहे पण त्याशिवायही संवर्धन म्हणून त्याचं एक स्वतःच अवेअरनेस या विषयामध्ये आहे. तर त्याचा असा विषय होता की रायरेश्वराच्या तिथे नेहमी जात असतो ज्या रायरेश्वराच्या तिथे स्वराज्याची शपथचा साक्षीदार म्हणून ते किल्ला मानला जातो. तर प्रत्येक गावाच्या आसपास महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांचं एकूण रचनाच अशी होती की तिथे कुठे ना कुठेतरी किल्ला जवळ आहे. त्याच्या आधी लेणी जवळ आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बारव विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने आहेत. कातळ शिल्प आहेत. तर ह्या सगळ्यांच्या संवर्धनासाठी आपण सांगितलं की अनेक संस्था आणि अनेक युथ तरुण वेगवेगळ्या एनजीओच्या मार्फत पुढाकार घेत आहेत. पण तरी सुद्धा त्याला कुठे त्याच्या संवर्धनामध्ये जागृती तर झाली याची याला आपल्याला जतन करायचं हे नक्कीच आहे. पण काही एक मॉडेल विकसित आहे का तयार की जे पीपीटी याच्यावरती असेल. एक संदीप बोबडे पण प्रश्न विचारतायत की जिथे जिथे अशा प्रकारची मॉन्युमेंट्स आहेत त्याच्या बाजूला झोपडपट्टी पण उभी राहते आहे. तर या प्रश्नापासून सगळे तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरला असाल तर त्या ठिकाणी जेवढ्या हेरिटेज साईट आहेत तर तिथे तुम्हाला नेमकं काय स्थिती आढळते आहे आणि त्या पीपीपी मॉडेलमध्ये काय काय अंतर्भूत असावं असं तुम्हाला वाटतंय? नाही, निश्चितच की ही म्हणजे कुठंतरी ही पीपल्स मुवमेंट बनणं गरजेचं आहे आणि ही पीपल्स मुवमेंट बनत असतानाच की आपल्याला ह्या जतन आणि संवर्धन करायचं असतील ही स्थळं तर कुठंतरी आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे एकसंगता. तिथल्या लोकल जी लोक आहेत स्थानिक लोकांची एकसंगता असली पाहिजे कारण की शेवटी हा जो सेन्स ऑफ बिलॉंगनेस आहे हा त्यांच्यातला सेन्स ऑफ बिलॉंगनेस मुळे कुठंतरी याला एक वेगळा जस्टिस आपण देऊ शकतो आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पहिले त्या वारशाचं कुठंतरी दस्तावेजीकरण करणं गरजेचं आहे. त्याचं लिस्टिंग करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो की टेक्निकली ते करू नाही शकत पण ढोबळमानाने का असे ना तिथली शिकणारी जी युवक आहेत आज MA नंतर काही ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत त्या गावाची त्यांनी नुसती त्याची एक पुस्तिका स्वरूपात जरी पहिले हे केलं तरी ही जनमानसात एक भावना निर्माण होते की आपल्या गावात आपल्या गावाचं असलेलं आणि माझ्या गावात हे आहे. पहिले हा अप्रोच येणं गरजेचं आहे आणि राहिल्या काही गोष्टी पीपीपी मॉडेलवर तर शासन स्तरावर याच्यासाठी बरेच प्रयत्न झालेत. अडॉप्ट अ मॉन्युमेंट म्हणजे वास्तू ज्या आहेत ऐतिहासिक वास्तू त्या दत्तक घेण्याच्या योजनाही बऱ्याच आपण केल्या. त्याच्यातलं काही सोलापूरचा किल्ला असेल त्याच्यात बरेच बदल झाले. पण होतं काय की ज्यावेळेस आपण अशा काही योजना आणतो त्या सर्वानुकष विचारपूर्वक आणल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून फक्त वारसा आणि त्या वारशावर होणारं पर्यटन याचाच विचार न करता त्या वारशाचं पहिले 100% जतन आणि संवर्धन झालं पाहिजे आणि ज्याच्यातून त्याच्या ज्या अद्वितीय जागतिक मूल्य त्या वारशामध्ये आहे ते समोर आली पाहिजेत आणि मग नंतर आपण बाकी विषयांना पर्यटन असेल रोजगार असतील या संधी आपण जास्तीत जास्त निर्माण करू शकतो. आणि जे कोठाराचं आम्ही उदाहरण दिलं त्या कोठारा मंदिरात जवळपास 1.5 ते 2 लाख भक्त वर्षाला व्हिजिट करतात. तर आम्ही त्याच ट्रस्टला एक विनंती केली की तुमचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या वास्तुशास्त्रीय संकल्पना तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या जैन बांधवांना माहीत पाहिजे म्हणून आम्ही एक रिक्वेस्ट केली की आम्ही त्याचं डिजिटल डॉक्युमेंटेशन स्वरूपात एक ब्राउशर त्यांना दिलं डिझाईन करून आणि त्या ब्राउशरमध्ये पूर्णपणे आर्किटेक्चरल डिटेलिंग हिस्ट्री त्याचा इतिहास हे दिले आणि खरोखर सांगायला आनंद होतो की त्यांच्या ज्या तीर्थी आहेत आणि त्यांच्या ज्यावेळेस धार्मिक सभा होतात त्यावेळेस जवळपास प्रत्येकाने हे आवडीने नेलं आणि आवडीने आज तो त्या मंदिराबद्दल पूजा करताना सांगतो की रणकपूर मधल्या मंदिरामध्ये जे आहे ते माझ्या मंदिरात का आहे अशा बरेच कारण तो सांगू लागला. तर मला वाटतं की हेरिटेज अवेअरनेस साठी असेही काही आपण संकल्पना राबवल्या पाहिजेत छोट्या ब्रोशरच्या स्वरूपात पुस्तिकेच्या स्वरूपात की जेणेकरून हे जनमानसात पोहोचावं आणि जनमानसात ही एक वारसा संवर्धनाची एक चळवळ उभी करता येईल.
आपण हे जे सांगितलं वैशिष्ट्य विशिष्ट प्रकारचं, तर आता या तुम्ही आर्किटेक्चरच्या विशेषतः शिल्पांच्या संदर्भात धार्मिक वास्तू आणि मिलिटरी च्या पद्धतीने म्हणजे गड किल्ल्याच्या पद्धतीने आपण सांगितलं. पण त्याही शिवाय सिव्हिक आर्किटेक्चर आणि रेसिडेन्शियल आर्किटेक्चर हे आणखीन दोन भाग आर्किटेक्चरचे मानले जातात. विशेषतः आपण जसं म्हटलं किंवा रणकपूर सारखंच आमच्याकडे आहे, तसं ज्या अहमदाबादच्या तिथे राणी की बावडी जसं म्हणतात तसं वाव म्हणतात ना ती. तर तशीच वावडी आपल्याकडे कोल्हापूर आणि सांगली सातारा परिसरामध्ये अशा प्रकारच्या बरेच पाणवठे विशेषतः चांगल्या पद्धतीनं बांधलेल्या विहिरी. तर हे कुठल्या ह्याच्यात येतं, कुठल्या प्रकारच्या आर्किटेक्चर मध्ये येतं? सर्वात महत्वाचं जेव्हा आपण सिव्हिक आर्किटेक्चर म्हटलं म्हणजे ट्रेड हेरिटेज आपण त्याला म्हणूया, तर तुम्ही ज्या याचा उल्लेख केला सराय, म्हणजे आपण जर नीट पाहिलं तर ह्या आपल्या देशात सार्तवाह पथ होती, म्हणजे ट्रेड रूट्स होते. आणि या ट्रेड रूट्सवर जे ट्रेडर नेहमी ट्रेडिंग करायचे, मग आपण जर सुरत बऱ्हाणपूर रस्ता याचं घेतलं, नंतर म्हणजे पाकिस्तान पासून तर थेट खाली याच्यापर्यंत बांगलादेशापर्यंत जो GT रोड जातो, ग्रँड ट्रंक रोड, ह्या ग्रँड ट्रंक रोड आणि जे काही सार्तवाह पथ होती याच्यावर ह्या व्यापाऱ्यांसाठी थांबण्याची, रात्रीच्या निवास सोय असण्याच्या कॅरावेसनरीज म्हणजे सराय म्हणतो आपण त्याला, या सराय आपल्याला दिसून येतात. आम्ही जेव्हा नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचं डॉक्युमेंटेशन केलं डिस्ट्रिक्ट कलेक्टरसाठी, तेव्हा आम्हाला त्या रस्त्यावर म्हणजे सुरत बऱ्हाणपूर जो जुना ट्रेड रूट आहे तिथं आम्हाला काही कॅरावेसनरीज दिसून आल्या. त्याचं आम्ही आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन केलं. तिथली लोकल टर्मिनॉलॉजी मध्ये याला किल्ला म्हणायचे, याला गडी म्हणायचे का, तर म्हणजे त्याच्यावरचा अभ्यास नसावा आणि त्यांना ज्या लोकल टर्म्स माहित होत्या की जुनं बांधकाम म्हणजे एक तर किल्ला एक तर गडी, तर ह्यानुसार त्याचं वर्गीकरण होतं. पण अभ्यास करताना दिसून आलं की 64 रूम्स त्याच्या आतमध्ये आहेत आणि ओपन कोर्टयार्ड म्हणजे बाहेर एक चौक दिलाय मध्ये, आणि ह्या चौकामध्ये त्या व्यापाऱ्यांबरोबर आलेले उंट, घोडे असतील, हत्ती असतील, यांची रात्रीची राहण्याची सोय, त्यांचा चारा पाणी, त्यांचं पिण्याचं पाणी, याची सर्व सोय त्याच्यात केली जायची. आणि अशा पद्धतीच्या ह्या कॅरावेसनरीज आपल्याला दिसून येतात. आणि ह्या कॅरावेसनरीचं एक आहे की इथं जशी राहण्याची व्यवस्था होती तशा काही ज्या राजसत्ता होत्या, ह्या जो सार्तवाह पथ जिथून जायचा त्या सार्तवाह पथावर जी काही राजसत्ता होत्या त्यांनाही स्वतःचा एक ट्रेड कॉन्सेप्ट होता. आणि तो जर आपल्याला रक्षित करून घ्यायचा असेल तर आज ही परिस्थिती आहे त्या नवापूर जवळची की 64 रूम्स आहेत आणि आतमध्ये कोर्टयार्ड आहे. आज कोणीतरी शेती करतंय तिथं, पण आयडेंटिफिकेशन नसल्यामुळे त्याचं महत्व आज कमी आहे. पण आता हेरिटेज लिस्टिंग झाली आहे, पुढे याच्यावर जतन संवर्धन करण्यात येईल. तर मिलिटरी आर्किटेक्चर म्हणजे सैनिकी वास्तुशास्त्र आणि सिव्हिक आर्किटेक्चर याची मेळ असलेली हळदणीची गडी, 1200 गन पॉइंट्स आहेत या गडीमध्ये, ह्या कॅरावेसनरीमध्ये. म्हणजेच कुठेतरी संरक्षण हा फॅक्टर महत्वाचा होता. एरो स्लिट्स आहेत म्हणजे बाण मारण्याचे जी काही पोकळी दिली जाते ती दिलेली आहे. तर याच्यावरून आपल्याला दिसून येतं की हे ट्रेड हेरिटेज जे आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण जर नीट पाहिलं तर महाराष्ट्रातून 12 ते 13 सार्तवाह पथ वेगवेगळ्या मार्गाने जातात. मग ते सुरत बुऱ्हाणपूरच्या याच्यात खानदेशातून जातात, तर कधी सुरत औरंगाबाद इथून ते मराठवाड्यातून जातात, तर कधी खाली सुरत पासून तर पुणे आणि थेट आपला कोकण याच्यापर्यंत काही सार्तवाह पथ जातात. तर या सार्तवाह पथामध्ये जसे आपल्याला या कॅरावेसनरीज आणि सराय दिसून येतात, तर त्याच पद्धतीने आपल्याला याच्यात काही पिण्याच्या पाण्याच्या सोय केलेल्या बारव पण दिसून येतात. आणि त्या बारवचा जर विचार केला तर आपल्याला कळतं, त्या बारवचा जर विचार केला तर पाय विहिरी. तर काय या सार्तवाह पथामध्ये आपल्याला जर आपण ट्रेड करत असू, बऱ्याच ब्रिटिश म्हणजे वेगवेगळ्या परप्रांतीय ट्रॅव्हलर्स किंवा ट्रेडर्स जेव्हा गेलेत तर त्यांनी त्यांच्या उल्लेखात लिहून ठेवलंय की ज्या वेळेस आम्ही या सार्तवाह पथ ट्रेड रूट्स वरून गेलो तर आम्ही नेमकं पाणी नेमकं कुठं घेतलं, आमच्या बरोबर जी 12 ते 15 लोक होती, आमचे घोडेस्वार होते, तर आमचे घोडे होते, यांना पाणी कुठून मिळालं. तर अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन जिथं जिथं केलं जातं त्या बारव स्थापत्य आपल्याला दिसून येतं. हो, महाराष्ट्रात म्हणजे आपण जर जशी राणी की वाव आहे गुजरात मधली आणि वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून तिला संबोधलं जातं, भारतातली एकमेव स्टेपवेल आहे ती, खूप मोठी, जवळपास 12 ते 13 मजली स्टेपवेल आहे ती. तशाच बारव आपल्याला आपल्या महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात असतील, नंतर नाशिक जवळच्या काही भागातली बारव आहेत, नंतर खानदेशात काही बारव आहे. तर हा एक
वारसा टायपोलॉजी जी आहे, म्हणजे आपण म्हणूया की हेरिटेज कंपोनंट जो आहे हाही बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित आहे. त्याच्यात पाणी असेल तर तिथली लोक स्थानिक वापरतात, पण त्याचं जे एक युनिक आर्किटेक्चर आहे, त्याचं एक जे अद्वितीय जागतिक मूल्य त्याच्यात आहे, त्याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यात इंजिनिअरिंग आहे, त्याच्यात वास्तुशास्त्रीय संकल्पना आहेत, त्याच्यात हायड्रोलॉजी स्टडी आहे. याचा जर सखोल अभ्यास केला तर मला वाटतं की आपण प्रत्येक बारव हे युनिव्हर्सल आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू ज्याच्यावर युनेस्को कॅटेगरायझेशन करते तसं आपण आपल्या भागात करू शकतो आणि आपल्या राज्याची आपल्या देशाची हेरिटेज लिस्टिंग एक वेगळी तयार करू शकतो, जिल्ह्याची हेरिटेज लिस्ट एक वेगळी तयार करू शकतो, ज्याच्यात म्हणू शकतो जसं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट तशी डिस्ट्रिक्ट हेरिटेज साईट, अशा पद्धतीने आपण याचं वर्गीकरण करू शकतो. अतिशय आपण हे जे सांगितलं महत्वाचं की हे जागतिक पासून गावापर्यंत म्हणजे जिल्ह्यापर्यंत अशी ती रचना आहे. त्या जिल्ह्यातला एखादं त्या काळामध्ये आपण जुना इतिहास पाहिला तर राजसत्ता असेल किंवा व्यापारी यांच्या आधारानं त्या वस्तू उभ्या राहिल्या आणि त्या बऱ्यापैकी वापरात राहिल्या. आपण त्याचं जतन करायचं असेल तर आता पुन्हा एकदा कोणीतरी, जसं तुम्ही डॉक्टर अशोक गांगुलींचं उदाहरण दाखवलं तसं मला आठवत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हॉटेलचा विकास इतका व्यवस्थित बऱ्यापैकी प्रयत्न अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून तिथे झाले. लातूर सारख्या आमच्या ठिकाणी गंजगोलाईचा जो परिसर इतकं छान आर्किटेक्चर आणि व्यापारपेठ अशा पद्धतीने विकसित आणि बसलेली आहे, त्यामुळे तिथे लातूरचे गंजगोलाई हा एक स्वतंत्र वेगळा अभ्यासाचा विषय आहे. अशा प्रत्येक शहरामध्ये काही ना काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे आणि जिथे जिथे राजसत्ता आणि लोकप्रतिनिधी जागृत असते तिथे त्या ठिकाणी त्याला वाव मिळतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक किल्ल्यावरती आजही जिवंत पाणी असल्याची व्यवस्था आहे. असं एकही किल्ला नाही की जिथे पाणी नाही. तर हे जे वैशिष्ट्य आहे आणि आता मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मुलाखतीत आणत असताना ज्यामुळं खरं तर हा विषय सुचला ते आपण याला रायगड विकास प्राधिकरणाला आपण सल्लागार आहात आणि त्यासाठी शिवाजी महाराजांचे वारस कोल्हापूर गादीचे संभाजीराजे त्याच्यावरती काम करतायत आणि गेली 2-3 वर्षापासून जे आपण तिथे काम करत असताना यावर्षी पूर्ण भरला अशी क्लिप सगळीकडे व्हायरल झाली आणि ती भरली याचा अर्थ आधी ती भरलेला नव्हता म्हणजे तिथे काहीतरी गळती असावी, काही काम असावं. आपण जेव्हा रायगडाच्या संदर्भामध्ये काम सुरू केलं तर एकूणच हे प्राधिकरण कसं काम करत आहे याच्यावरती आम्ही राजांची वेगळी मुलाखत नक्की घेऊ, पण आपला तिथे रोल काय आहे, आपण नेमकं आता गेली 2 वर्ष त्या रायगडाच्या संदर्भात काय करतात? सर्वात महत्वाचं म्हणजे 2017 डिसेंबर या वर्षी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. माननीय युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली या किल्ल्याचं जतन आणि संवर्धनाच्या बऱ्याच बाबींवर विचार करण्यात आला. प्राधिकरणाने तज्ज्ञ म्हणजेच काही आर्किओलॉजिकल कन्सल्टंट आणि तज्ज्ञांची नियुक्ती केली. ह्या सर्वांचं एक सखोल अभ्यासाअंतर्गत आणि जे आपण म्हणतो टीम वर्क, तर त्याच्यात पीडब्ल्यूडीचं एक स्पेशल सेल नेमण्यात आलं आणि या स्पेशल सेलच्या अंतर्गत पीडब्ल्यूडीचं एक स्पेशल सेलच्या अभियंत्यांची टीम, तज्ज्ञांची टीम आणि अशा याच्याने आम्ही हा पूर्ण अभ्यास सुरू केला. पहिले रायगडाचा 1250 एकरचा रायगड किल्ला आहे आणि ह्या 1250 एकरच्या किल्ल्यात जवळपास 350 वास्तू आहेत. म्हणजे काही जमिनीच्या आत दडलेल्या आहेत आणि काही ज्या आपल्याला डोळ्यांना दिसतात. तर याच्यासाठी एक विजन ठरवणं गरजेचं होतं आणि माननीय युवराज छत्रपती संभाजीराजांच्या अध्यक्षतेखाली हे विजन ठरवताना आम्ही रिडिस्कवरी ऑफ द कॅपिटल कॉम्प्लेक्स हे विजन आम्ही ठरवलं. म्हणजेच काय तर हा किल्ला नसून हा कॅपिटल कॉम्प्लेक्स आहे, हा राजधानीचा पूर्णपणे एक भाग आहे आणि ह्या राजधानीकडे जर आपल्याला विविध अंगांनी पाहायचं असेल आणि 1250 एकर मध्ये 350 वास्तूंचं जर जतन संवर्धन करायचं असेल तर कुठंतरी आपल्याला काहीतरी प्राथमिकता ठरवल्या पाहिजे आणि ही प्राथमिकता ठरवताना संभाजीराजांनी आम्हाला एक विनंती केली की सर्वात पहिले जर काम कोणतं हाती घ्याल तर ते घ्या वॉटर कॉन्झर्वेशनचं. म्हणजे जर गडावर जतन संवर्धन करायचं असेल तर पाणी हा खूप एक मुख्य घटक आहे आणि ह्या पाण्याचं जर संवर्धन जर झालं तर आपल्याला जी काही जतन संवर्धन करायच्या वास्तू आहेत याच्यावर काम करणं सोपं जाईल. नाही म्हटलं तरी रायगडावर 3500 ते 4000 मिलीमीटर पाऊस होतो
तर ह्या ज्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे मॉडेल आपल्याला रायगडावर महाराजांच्या काळापासून एक व्यवस्था दिसून येते, त्या 84 पाण्याच्या टाक्यांचं आम्ही पहिले दस्तावेजीकरण केलं. त्या जागा आम्ही पहिले कोणकोणत्या आहेत, त्या कोणत्या स्वरूपात आहेत, त्याचे एक्सप्लोरेटरी सर्वेज आम्ही केले. आणि 2019च्या पावसाळ्याच्या आधी एप्रिल मे महिन्यात आम्ही ज्या आता सध्या नकाशा दिसतोय आपल्याला, त्या नकाशात जे येल्लो स्टार्स आहेत तिथल्या 21 टाक्यांचा गाळ काढण्याचं प्रथम योजना आम्ही हातात घेतली. ही योजना जेव्हा आम्ही हातात घेतली त्यावेळेस आम्ही गाळ काढण्याच्या पद्धती कशा असल्या पाहिजेत, गाळ कसा काढला पाहिजे, कारण की ही ऐतिहासिक साईट आहे, ही हेरिटेज प्रिसिंक्ट होती. याच्यात जर काम करायचं असेल तर ऐतिहासिक बाबींना, पुरातत्वीय बाबींना महत्व द्यावं लागेल. आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही हा गाळ काढायला सुरुवात केली. आम्ही जेव्हा गाळ काढला तर सर्वात पहिले त्याचं डॉक्युमेंटेशन केलं टँक्सचं. त्याचं दस्तावेजीकरण केल्यानंतर जो ओला गाळ आहे तो वाळवण्यात आला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाणी होतं आणि खाली गाळ होता, जो वर्षानुवर्ष कधी काढला गेला नव्हता. तर तो गाळ वाळवण्यात आला. वाळलेला गाळ हा काय म्हणतात चाळणीच्या साह्याने चाळण्यात आला. आणि जेव्हा हा गाळ चाळला गेला तेव्हा आम्हाला काही म्हणजे आपण म्हणूया आर्किओलॉजिकल फाइंडिंग्स सापडले, ज्याच्यात मातीची भांडी असतील, जुने नाणे असतील, म्हणजे आपले शिवराई आहेत. आणि त्याचबरोबर 12 टाके जो समूह आहे जगदीश्वराच्या बाजूला, तिथं आम्हाला शिवलिंग सापडली. आणि याच्यावरून आम्ही ही जी सापडलेले आर्किओलॉजिकल फाइंडिंग्स आहेत याचं डॉक्युमेंटेशन करून पुरातत्व खात्याकडे आम्ही ते जमा केलं. आणि त्याचबरोबर नंतर होऊ घातलेला पावसाळा, जेव्हा गाळ 100% पूर्णपणे निघाला, त्यावेळेस होऊ घातलेल्या पावसाळ्यात पूर्ण टँक्स, जेवढे आम्ही 24 टँक्स घेतले होते त्यापैकी 23 टँक्स हे स्वच्छ पाण्याने तुडुंब भरलेले आम्हाला आढळून आले. आणि त्याचबरोबर हे आम्ही जेव्हा गाळ काढले गेले आणि गाळ काढल्यानंतर जे टाक्यात पाण्याची क्षमता वाढली, त्याच्यानंतर आम्ही हे पाणी गडाच्या म्हणजे पर्यटन असो, शिवभक्त असो यांच्यासाठी तर वापरतोच आहे. त्याचबरोबर आम्ही गडावरची जी कामं चालली आहेत जतन संवर्धनाची, याच्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो आहे. आणि नंतरच्या काळात आम्ही जेव्हा आम्हाला दिसलं की 24 टँक पैकी 23 टँक्स भरले, पण जो महत्वाचं टाकं होतं गंगासागर सर्वात महत्वाचं मोठं टाकं आहे रायगडावरचं, आणि त्याच्यानंतरचं खालोखाल त्याच्यात क्षमतेचं टाकं असलेलं म्हणजे हत्ती तलाव. आणि हत्ती तलावाला गळती असल्यामुळे आम्ही गाळ काढला, पण गाळ काढल्यानंतर जी गळती होती त्याच्यामुळे हा हत्ती तलाव पूर्ण क्षमतेने कधीच भरत नव्हता. आणि आम्ही जेव्हा पुरातत्व खात्याकडून त्याची माहिती घेतली आणि त्यांच्याकडून त्यांचं सविस्तर आर्कायवल रेकॉर्ड घेतले की आपण काय काय काम केलं याच्यावर, तेव्हा असं दिसून आलं की ह्या टाक्यावर 5 ते 6 वेळा गळती काढण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो यशस्वीरित्या झाला नव्हता. मग नंतर प्राधिकरणाने 2019 साली जून महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत याचं दस्तावेजीकरण केलं. दस्तावेजीकरण करत असताना त्याचं फोटो डॉक्युमेंटेशन, त्याचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन आणि त्याचबरोबरीने त्याचे रेखाटन म्हणजे सेट ऑफ ड्रॉइंग्स बनवण्यात आले. आणि सेट ऑफ ड्रॉइंग्स बनवल्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने, अभियंत्यांची जी टीम आहे त्याच्या मदतीने याचा डिटेल अभ्यास आम्ही केला. आणि जेव्हा आम्ही याचे सेट ऑफ ड्रॉइंग्स बनवले तेव्हा आम्हाला जी रिटेनिंग वॉल आहे, म्हणजे पाणी अडवण्यासाठी जी भिंत बांधण्यात आली आहे, त्या भिंतीचे वास्तुशास्त्रीय काही संदर्भ मिळाले आणि त्याची जी बांधकाम शैली आहे ती समजून घेण्यात आली. आणि ती बांधकाम शैली इतकी सुंदर बनवण्यात आली आहे की 3 फुटाची आतील भिंत, 3 फूट जाडीची आतील भिंत, 3 फूट जाडीची बाहेरील भिंत, आणि या दोघं भिंतींच्या मध्ये 8 फुटाची पोकळी देण्यात आली होती, म्हणजे कॅव्हिटी म्हणतो आपण त्याला कोर पण म्हणतो. आणि ही जी कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी रबल सोलिंग म्हणजे रॅन्डम रबल मॅशनरीने भरण्यात आली होती आणि चुन्याचं मिश्रण ह्या पद्धतीने ही कॅव्हिटी भरली होती. आणि जेव्हा आम्ही पावसाळ्यात याचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन केलं तेव्हा आम्हाला गळतीच्या एक्झॅक्ट जागा समजल्या, गळतीच्या जागा निश्चिती करता आल्या, गळतीची कारणं समजली. आणि गळतीची कारणं समजून घेताना आम्हाला लक्षात आलं की जर ही भिंत 350 किंवा 400 वर्ष म्हणजे महाराजांच्या काळाच्या वेळेस किंवा त्या आधीच्या काळात जर बांधली असेल तर याच्यातला जो कोर आहे, त्याच्यातली जी फिलिंग आहे, त्याच्यातलं जे लाईन मॉर्टर आहे ते कुठंतरी मृत झालेलं असेल. आणि हे मृत झालेलं मॉर्टर जे आहे, हे मृत झालेलं मॉर्टर कुठंतरी कातळ म्हणजे जो बेडरॉक आहे, बेडरॉक आणि भिंतीचा जो बांधकामाचा सांधा आहे, तिथून पाणी या डेड झालेल्या मॉर्टरमुळे बाहेर जात आहे आणि त्याला गळती आहे. आणि मग आम्ही याची रेखाटनं आणि याचे सेक्शन्स बनवले. तर आपल्याला इथं दिसतंय नकाशांमध्ये की जी लाल रेष दाखवण्यात आली आहे
ती म्हणजे गळतीची एक्झॅक्ट लेवल आहे, एक्झॅक्ट जागा आहे. मग याच्यासाठी आम्ही जे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने काही लिकेज काढण्यासाठीचे इंटरव्हेन्शन्स केले होते ते सुद्धा काढले, ते स्वच्छ करून घेतले. आणि प्राधिकरणाने एक अभ्यासू पुरातत्वीय संदर्भांना धरून, पुरातत्वीय कायद्याला धरून एक इस्टिमेट अभ्यासूरित्या बनवण्यात आलं. शास्त्रोक्त पद्धतीने हा गळती काढायची असेल तर शास्त्रोक्त पद्धतीने याचा विचार करावा लागेल. आणि हे इस्टिमेट आम्ही पीडब्ल्यूडी स्पेशल सेलच्या मार्फत आम्ही टेंडर केलं. आणि टेंडर केल्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं, जर गळती काढायची असेल, दगडांचे जे व्हिनियरचे सांधे आहेत या सांध्यांमधून जर गळती काढायची असेल तर आपल्याला कुठंतरी या सांध्यांमध्ये पाणी आणि एक स्लरी म्हणजे आपण मिश्रण हे आत टाकलं पाहिजे. तर प्राधिकरणाने खास त्याच्यासाठी एक मशीन डिझाईन करून घेतलं, एक यंत्र डिझाईन करून घेतलं प्राधिकरण पीडब्ल्यूडीच्या मार्फत, आणि त्याच्याने आपण काम केलं. आपल्याला या फोटोत दिसतंय की पहिले आपण गाळ काढला, गाळ काढल्यानंतर भिंतीमध्ये जेवढ्या सांध्याची जागा आहेत तिथं व्हाईट स्पॉट दिसत आहेत, त्या व्हाईट स्पॉट मध्ये आम्ही लिकेजेस आयडेंटिफिकेशन केलं. आणि ह्या पद्धतीने मी आपल्याला इथं व्हिडिओ प्ले करून दाखवतो. हा मागच्या वर्षीच्या गळतीचा व्हिडिओ आहे की ही मागच्या वर्षीची हत्ती तलावाची गळती आहे. याच्याने आम्हाला गळतीची कारणं समजली. इनर व्हिनियरिंग आणि आउटर व्हिनियरिंग जो आहे त्याच्यात नेमकी कशा पद्धतीने गळती आहे या सर्व गळतीच्या जागा आणि पॉइंट आम्ही निश्चित केले. आणि जे मशीन बनवण्यात आलंय त्या मशीनच्या साह्याने आम्ही ह्या गळतीच्या जागांमध्ये अति उच्च दाबाचा पाणी सोडलं. हे आम्ही उन्हाळ्यात काम केलं. त्याच्यामुळे झालं असं की जे मृत झालेलं मॉर्टर होतं ते मृत झालेलं मॉर्टर त्याच्यातून बाहेर पडलं. आणि बाहेर पडल्यामुळे तिथलं जेही काही मृत झालेली जी काही मिश्रण होतं ते बाहेर निघाल्यामुळे आम्ही जे नवीन मिश्रण त्यात टाकू ती नवीन मिश्रण तिथं योग्यरित्या जाईल आणि तो लीक सील करेल. आता हे जे मिश्रण आम्ही बनवलं, हे मिश्रण जे आम्ही बनवलं हे हत्ती तलावाची एवढं वॉटर कपॅसिटी होती, एवढंच पाणी तिथं दरवर्षी भरत होतं. पण जेव्हा याची मशीनच्या साह्याने आम्ही गळती काढायला घेतलं तर आम्ही त्याच्यात जे पारंपरिक मटेरियल वापरलं, पारंपरिक जे मिश्रण वापरलं ते म्हणजे भिजवलेला चुना, जो वेल सर्टिफाईड चुना आहे जोधपूरचा, तो आम्ही मागवला. त्याच्यानंतर विटांची भुकटी म्हणजेच सुरखी ती आम्ही त्याच्यात मिश्रित केली. इंजिनिअरिंग सँड म्हणजे बारीक रेती, कारण की आपल्याला ही स्लरी आत टाकायची होती म्हणून त्या मशीनचा जो गेज आहे त्याला लक्षात घेऊन इंजिनिअरिंग सँड आम्ही त्यात वापरली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तिथं बेलफळ, त्याचा सडवलेलं बेलफळाचं पाणी आम्ही त्यात टाकलं ऍज अ नॅचरल ऍडेसिव्ह म्हणून, म्हणजे त्याचा चिकटपणा तसाच राहावा. आणि हे मशीन आहे जे आपल्याला आता स्क्रीनवर दिसतंय, हे मशीन आम्ही बनवून घेतलं, कस्टमाइज मशीन. आणि ह्या मशीनने अति उच्च दाब म्हणजे जो आपल्याला रिक्वायर्ड प्रेशर आहे, ह्या प्रेशरने त्या सांध्यांमध्ये पाणी आणि जे द्रव्य आहे, जी स्लरी आहे ती आत टाकता येईल. आणि ती अशा पद्धतीची स्लरी आम्ही सांध्यांमध्ये टाकली. आणि सांध्यांमध्ये टाकल्यामुळे जो आता कोविड-19 जो आला, जे सावट आपल्यावर आलं आणि त्याच्यामुळे काम बंद करावं लागलं. काम जेव्हा आम्ही बंद केलं त्यावेळेस 80% काम पूर्ण झालं होतं, 20% काम राहिलं होतं. आणि हे काम राहिल्यामुळे 80% काम झाल्यामुळे गळाची 80% गळती निघाली. 7 ते 8 पॉइंट्स होते, त्याच्यापैकी जवळपास 6 ते 7 पॉइंट्स ची गळती निघाली. एकाच पॉइंटची गळती राहिल्यामुळे आज हत्ती तलाव जेव्हा जूनचा पाऊस सुरू झाला त्याची क्षमता आम्हाला वाढताना दिसली. हे जून महिन्याचं छायाचित्रण आहे की ज्याच्यात वॉटर लेवल आम्हाला इन्क्रीज होताना दिसली. आणि आम्हाला कुठंतरी वाटलं की आपण आपल्या ह्या कामात जतन संवर्धनात यशस्वी होतोय. आणि नंतर जेव्हा जुलै 10ला रात्रीचा पाऊस झाला आणि आम्हाला गडावरून मेसेज मिळाला की हत्ती तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय, त्याचा आम्ही व्हिडिओ ग्राफिक डॉक्युमेंटेशन केलं. त्यावेळेस आम्हाला दिसलं की हत्ती तलाव हा पूर्ण कॅपॅसिटीने भरला आहे. आणि 20% गळती जी आहे त्याच्यामुळे ही जी भिंत आहे हत्ती तलावाची, या भिंतीवर जो वॉटर प्रेशर आहे तोही रिलीज होतोय. त्याला आपण स्पिलवे म्हणूया. जसं आपण एखाद्या डॅमला स्पिलवे देतो तसा स्पिलवे आहे. आणि हो, महाराजांच्या काळातला स्पिलवे सुद्धा त्या भिंतीवर आहे, जो सुद्धा आम्ही रिटेन केला आहे आणि तोही जतन संवर्धित केलाय. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण टँक फुल कपॅसिटीने आम्हाला जुलैमध्ये भरलेला दिसला. आणि ह्या पद्धतीने आम्ही हे जतन आणि संवर्धनाचं काम केलं. आणि माननीय युवराज छत्रपती संभाजीराजांचं हेच विजन होतं की ज्या पाणवठे आहेत गडावरचे 84 पाणवठे आहेत, याचं जर जतन संवर्धन केलं तर येत्या काळात
आपल्याला जतन संवर्धन करण्यासाठी जो पाणी मुख्य घटक आहे तो अवेलेबल होईल आणि आपलं काम सोपं होईल. आणि आता गडावर मशीन तयार झाल्यामुळे आपल्याला येत्या काळात आम्ही 5 ते 6 टँकची अशाच पद्धतीची गळती जी हत्ती तलाव मेथडॉलॉजी कार्यपद्धतीने आम्ही पूर्ण करणार. अगदी आपण इतकं छान हे सगळं समजावून सांगितलं की रायगड विकास प्राधिकरण एक निश्चित दिशा आणि ध्येय घेऊन काम करतंय आणि त्याचं एक उदाहरण की बेस काय आहे, नेमकं काय होणार आहे काम, हे यावर्षीच्या पावसाने आणि आताच्या ह्या क्लिपने सगळ्यांच्या लक्षात आलं. असंच प्रत्येक किल्ल्यामध्ये म्हणजे जेवढे शिवाजी महाराजांच्या कालीनचे किल्ले आहेत त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की त्या किल्ल्यांमध्ये पाण्याची जिवंत झरा असलेल्या विहिरी किंवा पाणवठे किंवा मोठेच्या मोठे टँक तळी अशी आहेत आणि ती सगळीच्या सगळी भरपूर पावसाने आणि पाण्याने भरून असतात. हे जे वैशिष्ट्य आहे तर त्याच वैशिष्ट्यामध्ये आता पाण्याचा विषय निघाला म्हणून मी शेवटचा टप्प्यात एक प्रश्न आहे. आपले किरण साळी आहेत आणि हे स्वतः ग्राफिक डिझायनर आहेत आणि आता जे आपण जेवढे बॅनर्स आपण जे वापरलेत त्या सगळ्या बॅनरचे क्रिएशन करणारे किरण साळी ते एक प्रश्न विचारतायत. म्हणजे त्यांना हे का लक्षात आलं की त्यांच्या जवळ वसईला जो एक निनाद पाटील नावाचा मुलगा आहे तो कर्नाळा किल्ला आणि कर्नाळा जे सागर किनारा आहे तो पोहून 100 वेळेस जात येत होता आणि त्याचं एकमेव उद्दिष्ट त्यांनी ते ठरवलं होतं की मी 100दा ते हा किनारा पूर्ण पोहून जाईन. आणि त्याचं उद्दिष्ट हे होतं की आपल्या राज्यातले सर्व गड किल्ले हे जतन व्हावेत, संरक्षित व्हावेत, संवर्धित व्हावेत आणि जनतेकडनं त्याची निगा राखणं जास्त महत्वाचं आहे. त्याचं वाटोळं होणं त्याच्यातनं दूर व्हावं, त्यांची जी वृत्ती नकारात्मकता आहे ती निघावी यासाठी तो निनाद पाटील प्रयत्न करतोय. ते लक्ष किरण साळींच्या लक्षात आलं आणि ते माझ्या लक्षात आणून दिलं. त्याच पद्धतीनं किरण साळींना त्यांचे 2 प्रश्न याच संदर्भात विचारायचे, त्या प्रश्नाच्या उत्तरानं आपण ह्या मुलाखती सांगता करूया. किरणजी प्रश्न विचारा. हा नमस्कार. असे जे प्रयत्न करतात पातळीवरती तुमच्या संपर्कात भरपूर लोक आले पातळीवर प्रयत्न करणारे, त्यांचे कितपत यशस्वी आणि तर आपला आवाज ब्रेक होतोय. आवाज आपला पुरेसा पोहोचत नाही किरणजी. मला वाटतं इंटरनेटचा थोडासा काही अडचण दिसते तुमच्याकडे, तुमचा आवाज पोहोचत नाही. किरणजींचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा हा होता की आपण या कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या साइट्स खूप ठिकाणी आपण फिरला असाल आणि त्या साइट्सला फिरत असताना तुम्हाला असे कितीतरी दिसले असतील की तिथे स्थानिक पातळीवरती आपापल्या पद्धतीनं लोक आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न करतायत. ती सकारात्मकता आहे. जी सकारात्मकता निनाद पाटीलने दाखवली तशाच प्रकारची सकारात्मकता आपल्याला जागोजागी आढळली असेल. अशी एखादी दुसरी आणखीन प्रेरक उदाहरण तुम्हाला जर सांगता आलं ते सांगावं, ज्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातला युवक एक निश्चित दिशा घेऊन पुढे कामाला लागेल. अशी बरीच उदाहरणं आहेत की म्हणजे आम्ही माननीय युवराज छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली एक दुर्ग परिषद रायगडावर भरवली होती आणि त्या दुर्ग परिषदेला जवळपास 112 ते 116 संघटना तिथे आल्या होत्या, दुर्ग संघटना ज्या दुर्ग संवर्धनावर काम करतात. आणि त्याच्यात आम्हाला दिसून आलं की प्रत्येक जणाने ही आपली एक जबाबदारी म्हणूनच आता उचललेली आहे की आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या भागातलं जे काही वास्तुरूपी म्हणा किंवा गडकिल्ल्यांच्या स्वरूपात जे वारसा आपल्याकडे आहे तो जपला गेला पाहिजे. ती आपलं युनिक कॅरेक्टर बनलं पाहिजे, आपल्या ओळख बनली पाहिजे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. मी बऱ्याच संघटना आहेत जशा सह्याद्री प्रतिष्ठान आहे, दुर्गवीर प्रतिष्ठान आहे, याची मुलं म्हणजे खरोखर मी सांगेल की बऱ्याच प्रतिष्ठानची मुलं अशी आहेत की जी शनिवार रविवार मुंबई पुण्यात जॉब करतात, पण ती शनिवार रविवार आपल्या गावाला पोहोचतात आणि 2 दिवस श्रमदान करतात आणि दुर्ग संवर्धनाचं काम करतात. अशा बऱ्याच जिल्ह्यातले प्रतिनिधी आम्हाला भेटले आणि याचाच एक गाभा म्हणून म्हणजे मी थोडंसं आपण बोललात की आपण माननीय संभाजीराजांची मुलाखत घेणार आहे, पण मी एक थोडीशी गोष्ट सांगू इच्छितो की त्यांचा असा प्रयत्न आहे की फोर्ट फेडरेशनच स्थापन झालं पाहिजे आणि त्याच्या हालचाली स्वतः ते पालकत्व घ्यायला तयार आहेत. आणि असं एक फोर्ट फेडरेशन की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं एक फेडरेशन की ज्याच्यात सर्व गड किल्ल्यांचं संवर्धन कसं करता येईल, मग ते व्हॉलेंटिअरिंग स्वरूपात असू देत,
ते एका उपाययोजने स्वरूपात असू दे, ते करता येईल अशा पद्धतीने पावलं टाकायला सुरुवात झाली आहे. आणि हो, की प्रत्येक संघटना खूप आत्मीयतेने काम करतायत. म्हणूनच मी सुरुवातीला एक शब्द वापरला की महाराष्ट्र इज द पायोनियरिंग स्टेट फॉर कॉन्झर्वेशन. आणि हे आत्तापासून नाहीये, तर जवळपास MRTP ऍक्ट जो आला आपला 1952-53 जो महाराष्ट्र टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऍक्ट आला, त्याच्यात हेरिटेज कंपोनंट आयडेंटिफाय केला गेला होता. आणि त्याच्यात हेरिटेज प्रिसिंक्ट म्हणजे आज जो आपला फोर्ट जो एरिया आहे मुंबईचा, तो फोर्ट एरिया कॉन्झर्वेशन पॉलिसीज ह्या 1952ला आल्या. तर महाराष्ट्र हा ऑलवेज पायोनियरिंग आहे. आणि मला वाटतं येत्या काळात दुर्ग संघटना आणि दुर्ग संवर्धन हे पायोनियरिंग स्टेजवर येऊनच कॉन्झर्वेशन करतील. आणि सर्वजण याच्यात लागले. आणि मला वाटतं की ही खूप सकारात्मक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि जतन आणि संवर्धन या मुवमेंटसाठी सुद्धा. माझी टेक्निकल विनंती आहे टेक्निकल टीमला की PPT जर हटवली तर आपले पॅनल मेंबर समोर येतील. आपले पॅनल मध्ये अभिजित गोडबोले आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. अभिजितजींना कनेक्ट करता आलं तर ते त्यांचा प्रश्न विचारतील आणि नंतर आपण मुलाखत बऱ्यापैकी लांबतोय, त्यामुळे हा शेवटचा प्रश्न आहे आणि मग तो आपण मुलाखतीला शेवट करूया. माझा बेसिकली वरुणजी प्रश्न नाहीये. तुमचा आता जो पूर्ण कार्यक्रम आहे तो मी बघितला आणि अफलातून तुम्ही कार्य करताय महाराष्ट्रामध्ये. मध्ये आम्ही दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या अंतर्गत काही गोष्टी चर्चा केल्या होत्या. गणेशजी सुद्धा होते त्या मीटिंगमध्ये आणि त्याच्यामध्ये आमच्या डोक्यात असं होतं की महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्रीयन शिवाजींच्या किंवा त्या काळातल्या मराठ्यांच्या फुटप्रिंट ज्या आहेत दिल्लीमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये, तर त्या फुटप्रिंट्सचा आपण एक कशा प्रकारे एक ओव्हरऑल त्याला एक कन्साइज एक छान पुस्तकात रूपांतर करून देता येईल किंवा असं आमचा एक प्रयत्न चालू आहे इथे दिल्लीमध्ये. आणि त्यासाठी आम्ही ऑलरेडी एक असाइनमेंट दिलेली आहे. आमचे एक वरिष्ठ पत्रकार मैत्रीण आहे दिल्लीमध्ये, तर त्यांना आपण त्याचं काम सुद्धा दिलेलं आहे. पण तुम्ही जे काय आता बॅकग्राऊंड देत होतात आणि त्याच्यामध्ये तुमचा इतका सखोल अभ्यास झालेला आहे या विषयावरती आणि तुम्ही स्वतः दिल्लीतनं शिकून गेलेला आहात हे, तर आय एम शुअर की दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासचा जो भाग आहे नॉर्थ बेल्ट जो आहे, कारण मराठी अटकेपार पोचलेले होते, त्यामुळे इकडे खूप मोठ्या फुटप्रिंट्स आहेत त्यांच्या. तर त्या दृष्टीने जर तुम्ही आमच्या बरोबर कधी जोडून काही कार्य करता येणार असेल तर मला असं वाटतं की गणेशजी आपण दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे सुद्धा काही आपण याच्यावरती ऍक्शन कमिटी बनवू आणि जशी ती युवा मंडळी तुम्ही म्हणता तशी आमच्याकडे सुद्धा 70 वर्षाची 80 वर्षाची खूप युवा मंडळी आहेत दिल्लीमध्ये खूप आमच्याकडे. तर त्यांना आपण ह्याच्यामध्ये मदतीला घेऊ शकतो या विषयावरती. येस येस. तर याच्यासाठी तुम्ही प्लीज आम्हाला थोडासा मदत करा अशी विनंती करायची ती. म्हणून मी आय बेसिकली बिलॉंग फ्रॉम द टेक्निकल टीम, पण मुद्दाहून मी त्याच्यामध्ये थोडस मध्ये एंट्री घेतली आणि रिक्वेस्ट केली. नाही, नक्कीच नक्कीच. कधी, कारण हा विषय इतका सुंदर आहे तुमचा आणि इतकं सुंदर आत्ताचा कार्यक्रम झालाय. तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप मोठा मराठी फुटप्रिंट्स आहेत. त्याच्या दृष्टीने तुम्ही कसं आम्हाला मदत कराल त्याच्या दृष्टीने एकदा बघा, विचार करा. अगदी जो आजची जी मुलाखत आहे ती सुरुवात आहे जिथून संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली रायगड विकास प्राधिकरणाचं एक मॉडेल उदाहरण आपल्या समोर आहे. परंतु प्रत्येक गावकऱ्यांना अशा प्रकारचं आपल्या गावातल्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचं जतन व्हावं असा खूप प्रयत्न, मनापासून इच्छा, फक्त दिशा सापडत नाहीये. तर त्या दिशा सापडण्याच्या मध्ये एक तर सगळ्यात महत्वाची पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की या सगळ्या नवीन युथना हे काम सरकारने करावं, त्यांचं काम आहे असं वाटत नाही, तर हे माझं काम आहे ही भावना नक्कीच निर्माण झालेली आहे. आणि त्याच भावनेतनं गल्ली ते दिल्ली, आता जे वर्णन केलं अभिजितनी, तर दिल्लीमध्ये सुद्धा जे महाराष्ट्राचं मराठी फुटप्रिंट जागोजागी आहेत, आपल्या माहिती वाडा विंद्राव असेल, त्या सराय रॉयल हे असेल, सर्व ठिकाणी अनंत ठिकाणी आहेत. तर त्याचं एक वेगळं डॉक्युमेंटेशन वरती आपण भर दिला तर डॉक्युमेंटेशन सुद्धा करण्याचं काम आमची पत्रकार हे आहे निवेदिता खांडेकर, त्या करतायत. ते सातत्याने त्याच्यावरती काम करतायत. तर त्या कामामध्ये आपली जोड नक्कीच आम्हाला उपयोगाची पडणार आहे. या मुलाखतीचा उद्देशच हा होता की एक मॉडेल उदाहरण जे समोर काम चालू आहे त्याचं हा सूर्य हा जयद्रथ म्हटल्यासारखं काम सुरू झालं आणि हत्ती तलाव भरला. हे जे आहे
तर आपण कामाला सुरुवात केली तर त्याचं स्वरूप काय होऊ शकतं. जे आपण जैन मंदिर दाखवलं 4 वर्षापासून फक्त पॉलिश काढण्याचं काम चालू आहे. ते इतकं बारकाईनं सगळं पुरातत्व खातं असो किंवा आर्किटेक्चरचा सगळा विषय असो, हा अतिशय पेशन्स ठेवून शेवटपर्यंत काम करायची गरज असते. आकाशजी आता आपल्या पॅनलवरती आहेत, ते गावोगाव जाऊन अशाच काम करतायत की नवीन असं जुनं काय आहे ते लोकांना नवीन पद्धतीने दाखवणं. तर एकूणच आजच्या मुलाखतीचा उद्देश गावकऱ्यांना, सर्व गाव मराठी माणसांना हा होता आणि फेसबुकच्या माध्यमातून जेवढे ही मुलाखत पाहतायत आणि ती व्हायरल झाल्यानंतर गावागावात ती मुलाखत पोहोचणार आहे. त्याचा उद्देशच हा आहे की सुरुवात करा. आपल्या गावातलं जे म्हणून आपल्याला वाटतं की हा आपल्याला ऐतिहासिक वारसा गाव म्हणून मिळालेला आहे, त्याचं जतन करण्याच्या दृष्टीने निश्चय करा, निर्धार करा. एक उदाहरण आपल्या समोर आहे जे शिवरायांनी घालून दिलेलं आहे. आपल्याला एवढं माहिती आहे की चंदीगड ही नव्याने राजधानी वसवली. राजांनी त्यावेळेस जी राजधानी वसवली त्या राजधानीचं जे वेगळं एक स्वरूप येत्या काही वर्षामध्ये दिसणार आहे, त्याची सुरुवात हत्ती तलावापासून झाली. त्याचा क्लिप आपण बघतोय, त्याचा प्रत्यक्ष उदाहरण समोर बघतोय. तेवढ्या थांबून चालणार नाही. आपल्याला आपलं गाव सुद्धा रायगडा इतकंच आणि शिवाजी महाराजांच्या निमित्तानं तिथे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वराज्य पोहोचलेलं आहे. ते स्वराज्याचं सुराज्य करणं म्हणजे काय आहे, तर आपल्या गावच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करणं आहे. त्याला सुरुवात आपण सर्वजण करूया. आज या निमित्तानं जेवढे म्हणून ही मुलाखत पाहतायत किंवा नंतरही ते पाहतील, त्यांनी यानंतरही या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण किंवा मार्गदर्शन असेल तर त्या फेसबुकवरती प्रश्न विचारावेत. वरुणजी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला उपलब्ध आहेत आणि आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रामध्ये 6 जागतिक वारसे आपण आता चिन्हित केलेले आहेत. परंतु जसं त्यांनी कल्पना दिली तशी राष्ट्राच्या लेवलची वारशाची जी म्हणजे ते क्लास 5 क्लास स्टार 5 स्टार 4 स्टार 3 स्टार तसं आपण जिल्ह्यापर्यंत येऊया आणि आपल्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असं काहीतरी एक निर्माण करूया की या गावी याच लेवलची जिल्ह्याच्या लेवलची 5 स्टार वसाहत जुन्या काळातली आहे जी जाऊन पाहण्यासारखी आहे. आणि अशा प्रकारच्या अनवट जागा दाखवायला आकाशजी सारखे आपले उत्साही कलाकार पण आणि तरुण पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि एखादी काही महत्वाची काम ज्यांनी केलं त्यात निनाद पाटलाचं खरंच कौतुक केलं पाहिजे की समुद्रामध्ये तो दर्या ओलांडून 100 फेऱ्या मारतो. कशासाठी? तर आपलं गड संवर्धन, गडांचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे आणि तिथली अस्वच्छता थांबवली पाहिजे. या मुलाखतीच्या निमित्तानं एवढी प्रेरणा घेऊन आपण आज घरी जाऊया आणि यानंतर आपल्या गावातला वारसा हा जसा जतन करता येईल, संवर्धन करता येईल आणि ती लोकांना माहिती पण करता येईल, या प्रकारची काहीतरी एक यंत्रणा लाभूया. दिल्ली मराठी प्रतिष्ठान जसं दिल्लीतलं पुस्तक उभं करतायत तसं त्या जिल्ह्याची आणि त्या गावाची माहिती देणारं ब्रोशर असेल किंवा पुस्तिका असेल ती आपण उपलब्ध कराल आणि ती डिजिटल स्वरूपात लोकांपर्यंत येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजची मुलाखत संपली असं घोषित करतो. आपल्या सर्वांचे धन्यवाद.